गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. बायो ट्रान्सफॉर्मेशन टॉपिक आपण मागील 2 लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यामध्ये आपण फेज 1 आणि फेज 2 रिॲक्शन्स डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. बायो ट्रान्सफॉर्मेशनमध्ये अजून एक टॉपिक महत्त्वाचा आहे शॉर्ट नोटच्या दृष्टीने, एन्झाईम इंडक्शन आणि इनहिबिशन. MCQच्या दृष्टीने किंवा 2 मार्क किंवा 4 मार्कच्या दृष्टीने एन्झाईम इंडक्शन किंवा इनहिबिशनवर क्वेश्चन येऊ शकतो आणि कन्सेप्ट पॉईंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण पाहिलं होतं की ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी एन्झाईमची गरज असते आणि हे एन्झाईम्स मायक्रोझोमल आणि नॉन मायक्रोझोमल अशा 2 ग्रुपमध्ये डिवाइड होतात. तर मायक्रोझोमल एन्झाईम विषयी आपण पाहिलं होतं की यामध्ये की हे मायक्रोझोमल एन्झाईम इंडक्शन त्यांचं होतं. म्हणजे मायक्रोझोमल एन्झाईम्स अंडरगो एन्झाईम इंडक्शन प्रोसेस. आणि मायक्रोझोमल एन्झाईम्स मध्ये जी महत्वाची एन्झाईम्स आहेत त्यात सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम फार महत्वाची सिस्टीम आहे. त्यानंतर UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज हे पण एन्झाईम त्यात येतं आणि काही अजून येतात. तर सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीमचा जर विचार केला तर 100 पेक्षा जास्त आयसो एन्झाईम ह्या सिस्टीम मध्ये येतात. म्हणजे ही एक फॅमिली आहे. ओके. 100 पेक्षा जास्त एन्झाईमची. आणि हे जनरली फेज 1 रिॲक्शन कॅरी आउट करतात आणि त्यातल्या त्यात मोनो ऑक्सिजनेस किंवा ऑक्सिडेशन रिॲक्शन मोस्टली कॅरी आउट करतात. तर सायटोक्रोम 450 एन्झाईम सिस्टीमचं मी तुम्हाला नॉमेनक्लेचर पण डिस्कस केलं होतं की नॉमेनक्लेचरमध्ये सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम मध्ये CYP3A4चं एक एक्झाम्पल आपण पाहिलं होतं की हेच एक एन्झाईमचं नाव आहे. आता सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीम मध्ये मेजॉरिटी ड्रग जे मेटाबोलाइज होत आहे एन्झाईम सिस्टीमचा वापर करून त्यामध्ये मोर दॅन 50% ड्रग हे मोर दॅन 50% ड्रग जे सायटोक्रोम P450 एन्झाईम सिस्टीमने मेटाबोलाइज होतात त्यात जे महत्वाचे एन्झाईम्स आहेत तर CYP3A4 आणि CYP3A5. तर हे 2 एन्झाईम्स फार महत्वाचे आहेत. त्यांनी खूप सारे ड्रग मेटाबोलाइज होतात. त्यातल्या त्या CYP3A4 तर तुम्हाला माहीतच पाहिजे. ओके नाव. तर MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू हे पॉइंट महत्वाचं आहे की सायटोक्रोम एन्झाईम सिस्टीम मधला मॅक्झिमम जे ड्रग आहे ते कोणत्या मायक्रोझोमल सायटोक्रोम 450 एन्झाईम सिस्टीम मधल्या कोणत्या एन्झाईमनी मेटाबोलाइज होतात, CYP3A4 और CYP3A5. तर याच्या नॉमेनक्लेचर मध्ये ते 3 आहे ती फॅमिली आहे. ए जे आहे कॅपिटल तो सब फॅमिली डिनोट करतो आणि आयसो एन्झाईम जो आहे तो परत न्यूमरलने डिनोट होतो. तर हा जो 4 आहे तो आयसो एन्झाईम. तर फॅमिली इज डेसिग्नेटेड बाय न्यूमरल, subfamily is designated by capital letter, and isoenzyme designated by numerals. Coming to the next, एन्झाईम इंडक्शन नावाचा कन्सेप्ट मी काल तुमच्याशी डिस्कस केला होता की जे ड्रग्ज आहेत, इन्सेक्टिसाइड्स आहेत, कार्सिनोजन आहेत, त्याला आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स म्हणतो. दे रिॲक्ट विथ द DNA or genes which are important for the synthesis of microsomal enzyme. So by interacting with the DNA, this drug, carcinogen, insecticide responsible for increased synthesis of microsomal enzyme which results in increased metabolism of the ड्रग. म्हणजे काही ड्रग, इन्सेक्टिसाइड, कार्सिनोजन जे एन्व्हायरमेंट मध्ये आहेत. ओके. कार्सिनोजन, इन्सेक्टिसाइड काही ड्रग्ज असे आहेत ते जे मायक्रोझोमल एन्झाईम साठीचे जे DNA आहेत त्यांच्याशी इंटरॅक्ट होतात आणि त्यांच्याशी इंटरॅक्ट होऊन मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढवतात आणि त्यामुळं मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो आणि नंबर वाढल्यामुळं त्या एन्झाईमने जे सब ड्रग्ज मेटाबोलाइज होतात त्या ड्रगचं मेटाबॉलिझम वाढतं. त्याला आपण एन्झाईम इंडक्शन म्हणतो. तर थोडक्यात काय, तर एन्झाईम इंडक्शन मध्ये मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो.
आणि त्याच्यामुळं ड्रगचं मेटाबॉलिझम पण वाढतं. तर एन्झाईम इंडक्शन मध्ये मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर काही ड्रग हे एन्झाईम इंडक्शन करतात, म्हणजे एन्झाईमनी ड्रग मेटाबोलाइज होतं हे आपण पाहिलं होतं. म्हणजे एन्झाईम्स आर रिक्वायर्ड फॉर मेटाबॉलिझम ऑफ द ड्रग. पण काही ड्रग असे आहे की ते डीएनए ला जाऊन इंटरॅक्ट होऊन मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवतात. ओके. तर कोणते सबस्टन्स किंवा ड्रग्स एन्झाईम इंड्युसर्स म्हणून यूज होतात, तर त्याचं निमोनिक जे आहे ते जीपीआरएस सेल फोन असं आहे. तर जीपीआरएस सेल फोन, ओके. तर सगळ्यांना जीपीआरएस सिस्टीम माहिती आहे मोबाईलशी रिलेटेड. तर जीपीआरएस सेल फोन, तर जी स्टँड फॉर ग्रिसिओफल्विन, इट इज अ अँटी फंगल ड्रग. ओके. पी स्टँड्स फॉर फिनिटॉइन, इट इज ए anti-epileptic drug. R for rifampicin, it is a anti-tubercular drug. S stands for smoking. तर स्मोकिंग मध्ये काही सबस्टन्स असतात ते एन्झाईम इंडक्शन करतात. एस फॉर स्मोकिंग, सो जीपीआरएस सेल फोन. सी, सी फॉर कार्बामॅझेपाइन, इट इज अगेन अँटी इपिलेप्टिक ड्रग. अँड P for phenobarbital. It is again anti-epileptic drug. So GPRS cell phone is the mnemonic to remember some sub drugs and substance which produce enzyme induction. तर MCQ साठी तुम्हाला हे काही नावं तरी माहित पाहिजे. तर MCQ ला येऊ शकतं, विच ऑफ द फॉलोइंग इज एन्झाईम इंड्युसिंग ड्रग. ओके. ऑल द फॉलोइंग आर एन्झाईम इंड्युसर्स एक्सेप्ट. ओके. तर जीपीआरएस सेल फोन हे एक निमोनिक आहे. ओके. तर जी स्टँड फॉर ग्रिसिओफल्विन, रिपीट करतोय मी, हे अँटी फंगल ड्रग आहे. पी फॉर फिनिटॉइन, अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे. रिफाम्पिसिन, आर फॉर रिफाम्पिसिन, इट इज अ अँटी ट्युबरक्युलर ड्रग. एस फॉर स्मोकिंग. C for carbamazepine, it is a again anti-epileptic drug. P for phenobarbital, it is again anti-epileptic drug. तर ह्या एक्झाम्पल्स जे पाहिले त्यामध्ये तीन ड्रग अँटी इपिलेप्टिक आहेत: फिनिटॉइन, कार्बामॅझेपाइन, कार्बामॅझेपाइन, फिनिटॉइन आणि फिनोबार्बिटॉन. आपण पाहिलं कार्बामॅझेपाइन अजून ट्रायजेमिनल न्यूरोलजिया मध्येही यूज होतो. तर हे तीन ड्रग फिनिटोइन, कार्बामॅझेपाइन, फिनोबार्बिटॉन हे अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे. इपिलेप्सी मध्ये, कन्व्हर्जन मध्ये आपण ते किंवा फिट येणं म्हणतो त्यात ते वापरतात. हे सगळे एन्झाईम इंड्युसर आहेत. हे दिल्याने मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो. आता ही एन्झाईम इंडक्शन प्रोसेस स्लो आहे, कारण हे सबस्टन्स किंवा ड्रग डीएनए शी रिॲक्ट होणार, मायक्रोझोमल एन्झाईमची सिंथेसिस वाढवणार, नंतर मायक्रोझोमल एन्झाईम बनणार. तर इट टेक्स टाइम, सो इट इज अ स्लो प्रोसेस अँड 4 to 14 days रिक्वायर्ड फॉर पीक इफेक्ट. आणि जेव्हा हे एन्झाईम इंड्युसर आपण देतो, तर 4 ते 14 दिवसांनी पीक इफेक्ट येतो. म्हणजे मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढण्यासाठी किंवा मॅक्झिमम नंबर हे 4 ते 14 दिवसात वाढतो ते ड्रग दिल्यानंतर. आणि ड्रग स्टॉप केल्यानंतर त्या एन्झाईम इंडक्शनचा जो इफेक्ट आहे तो जाण्यासाठी 2 ते 3 आठवडे लागतात. तो स्लो ऑनसेट आहे आणि स्लो ऑफसेट आहे. ओके. तर हे एन्झाईम इंडक्शनची डेफिनेशन आपण पाहिली, आणि जे एन्झाईम इंड्युसर्स आहेत त्यामध्ये जीपीआरएस सेल फोन जे निमोनिक आहे ते आपण पाहिलेलं आहे. आता शॉर्ट नोट मध्ये किंवा व्हायवात विचारता की हे एन्झाईम इंडक्शनचं कॉन्सिक्वेन्सेस काय आहे. तर कॉन्सिक्वेन्स मी तुमच्याशी डिस्कस करत आहे की ह्या एन्झाईम इंडक्शन प्रोसेसमुळं काय होऊ शकतं. तर ते तुमच्याशी डिस्कस करत आहे मी. जस्ट एक मिनिट. ओके. विथ द एक्झाम्पल आपण ते डिस्कस करणार आहोत. एन्झाईम इंडक्शनने काय होऊ शकतं ते आपण पाहणार आहोत. सपोज आपण आता ड्रग ए आणि बी
हे सायमल्टेनियसली देत आहोत. ओके. ए ड्रग आणि बी ड्रग आपण सायमल्टेनियसली देत आहोत. ओके. आणि पेशंटला दोन ड्रग आपण एकत्र देतोय, ए आणि बी. आणि ए जो आहे हा एक एन्झाईम इंड्युसर ड्रग आहे, एक एन्झाईम इंड्युसर ड्रग आहे. ओके. तर डेफिनेटली आपण जेव्हा हे ड्रग एकत्र देतोय आणि ए हा एन्झाईम इंड्युसर आहे, तर याचा अर्थ असा आहे की ए जो ड्रग आहे तो मायक्रोझोमल एन्झाईम साठी जे डीएनए बनलेले आहेत त्यांच्याशी इंटरॅक्ट होऊन मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवणार आहे. सपोज ए जो आहे हा एन्झाईम इंड्युसर आहे, तो मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवतो. त्या मायक्रोझोमल एन्झाईमचं नाव आहे एक्स, म्हणजे एक्स मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढणार आहे. ओके. आणि यानंतर आपल्याला आता नेक्स्ट पॉइंट डिस्कस करायचा आहे की ए आणि बी आपण एकत्र दिले, ए एन्झाईम इंड्युसर आहे, त्यांनी एक्स मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढला. आणि जर हा एक्स मायक्रोझोमल एन्झाईम जो ड्रग बी आपण देत आहोत त्याला इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असेल, ऍक्टिव्हचं इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी त्या बी ड्रगला एक्स एन्झाईम लागत असेल, तर एक्स एन्झाईमचा नंबर वाढल्यामुळं बी ड्रगचं मेटाबॉलिझम काय होईल? वाढेल. वाढेल. तर बी ड्रगचं मेटाबॉलिझम वाढेल, कारण बी ड्रगच्या मेटाबॉलिझमसाठी जो एन्झाईम लागतो मायक्रोझोमल एन्झाईम त्याचा नंबर वाढलेला आहे. आणि तो मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढल्यामुळं ते बी ड्रगचं ऍक्टिव्ह फॉर्मचं कन्व्हर्जन इनॅक्टिव्ह मध्ये करतील. त्या एन्झाईमनी बी ड्रग हा ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतोय. जर एक्सचा नंबर मायक्रोझोमल एन्झाईम एक्स जो आहे त्याचा नंबर वाढला तर बी चं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह टू इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये वाढेल, त्यामुळे ड्रगचा ऍक्टिव्ह फॉर्म कमी होईल. आणि त्यामुळं 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 बी चा रिस्पॉन्स काय होईल? कमी होईल. बी चा रिस्पॉन्स कमी होईल. आणि आपण एक्झाम्पल पण पाहिलेलं आहे. ओके. रिफॉर्मेशन रिफॅम्पिसिन आणि ओसिपेल्स. येस, रिफाम्पिसिन आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा आपण एक्झाम्पल पाहिलेला आहे. रिफाम्पिसिन आणि ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. तर रिफाम्पिसिन इज ए एन्झाईम इंड्युसर्स. ओके. त्यामुळं मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो आणि त्या मायक्रोझोमल एन्झाईमने ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचं मेटाबॉलिझम वाढतं आणि त्याच्यामुळं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा ऍक्टिव्ह फॉर्म कमी होतो आणि थेरापिटिक फेल्युअर होतं. थेरापिटिक फेल्युअर होतं. तर रिफाम्पिसिन रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. तर याला आपण ड्रग ड्रग इंटरॅक्शन असं म्हणतो. आणि दिस ड्रग ड्रग इंटरॅक्शन इज टेकिंग प्लेस ॲट विच लेवल? मेटाबॉलिझम लेवल. सो दिस इज द फार्मॅकोडायनॅमिक टाइप ऑफ ड्रग ड्रग इन सॉरी फार्मॅकोकायनेटिक टाइप ऑफ ड्रग ड्रग इंटरॅक्शन. ही एक फार्मॅकोकायनेटिक टाइपची ड्रग ड्रग इंटरॅक्शन आहे, कारण ही इंटरॅक्शन मेटाबॉलिझम लेवलला होते. ओके. आता हे झालं म्हणजे जर एन्झाईम इंडक्शनमुळं ज्या मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढत असेल आणि त्या मायक्रोझोमल एन्झाईमनी एखादा ड्रग ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल तर त्या ड्रगचा रिस्पॉन्स कमी होतो, हे आपण पाहिलेलं आहे. आता दुसरं आपण पाहूया. समजा सेम ड्रग ए आहे, एन्झाईम इंड्युसर. तो एक्स नावाचा जो मायक्रोझोमल एन्झाईम आहे त्याचा नंबर वाढवतो एन्झाईम इंड्युसर असल्यामुळं. आणि त्याच्याबरोबर आपण सी ड्रग देत असू आणि सी ड्रग हा प्रो ड्रग आहे. ओके. कोणता आहे? प्रो ड्रग आहे. मग आपण पाहिलेलं आहे की प्रो ड्रग इज इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ द ड्रग अँड इन द बॉडी इट इज कन्वर्टेड इंटू ऍक्टिव्ह फॉर्म. ओके. तर सी ड्रग इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे आणि त्याचं कन्व्हर्जन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होण्यासाठी एक्स एन्झाईम जो आहे मायक्रोझोमल एन्झाईम त्याची गरज आहे.
तर ए ड्रग सी बरोबर दिल्यामुळं सी चा रिस्पॉन्स इथं काय होईल? ए ड्रग सी बरोबर कमी होईल. दिल्यामुळं वाढेल. यस, तेच आहे. प्रोड्रगच्या बाबत उलट होतं. ए ड्रग जर आपण सी बरोबर देत आहोत, सी ड्रग हा प्रोड्रग आहे आणि हा प्रोड्रग स्वतः इनऍक्टिव्ह आहे आणि नंतर बॉडीमध्ये गेल्यावर ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट होतो. तर त्यासाठी जे एन्झाईम लागतं इनऍक्टिव्ह फॉर्मचं ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी, ते एक्स एन्झाईम लागतं आणि हे एक मायक्रोझोमल एन्झाईम आहे. तर इथं एक्स एन्झाईम ड्रगला इनऍक्टिव्ह फॉर्म मधून ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट करतोय. बरोबर आहे. आणि हा एक्सचा नंबर ए दिल्यामुळं काय होणार आहे? वाढणार आहे. कारण ए काय आहे? एन्झाईम इंड्युसर. ए काय आहे? एन्झाईम इंड्युसर. ए ड्रग एन्झाईम इंड्युसर आहे. तो एक्सचा नंबर वाढवणार आहे. मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवणार आहे. मग मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढला तर इनऍक्टिव्ह फॉर्म ऑफ ड्रग इंटू ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी जर हा एक्स चा यूज होत असेल ह्या सी प्रो ड्रग साठी, तर सी जो ड्रग आहे तो एक्स एन्झाईमच्या साह्याने इनऍक्टिव्ह फॉर्म मधून ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट जास्त होईल आणि त्यामुळं सी चा रिस्पॉन्स काय होईल? वाढेल. वाढेल. म्हणजे वाढेल. प्रो ड्रग विषयी एकदम एक्झॅक्टली अपोजिट सिनेरिओ आहे. लक्षात आलं? येस. येस. बरोबर आहे. म्हणजे जे ड्रग एन्झाईम इंडक्शन मुळे मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढतो आणि त्या मायक्रोझोमल एन्झाईमनी जर ड्रग इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल ऍक्टिव्ह पासून, ऍक्टिव्ह फॉर्म इज कन्वर्टेड इंटू इनऍक्टिव्ह, अशा ड्रगचा रिस्पॉन्स कमी होतो. बरोबर आहे. आणि बरोबर. जे ड्रग इनऍक्टिव्ह आहे आणि एन्झाईम इंडक्शन मुळे जे मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढलेला आहे, त्या एन्झाईमनी हे इनऍक्टिव्ह फॉर्म जर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल तर त्या प्रोडक्टचा रिस्पॉन्स वाढतो. बरोबर वाढेल. आहे. वाढेल. तर हे दोन कॉन्सिक्वेन्स मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट कॉन्सिक्वेन्स आहे टॉलरन्स डेव्हलप होण्याचा. ओके. तर सपोज आता ए ड्रग आपण देत आहोत. ओके. ए ड्रग एन्झाईम इंड्युसर आहे. ओके. आणि त्याच्यामुळं ड्रग एक्सचं जो एक्स सॉरी जो मायक्रोझोमल एन्झाईम आहे एक्स, ओके, याचा नंबर वाढणार आहे. बरोबर आहे. आता जर ए ड्रग दिल्याने मायक्रोझोमल एन्झाईम एकचा नंबर वाढलेला आहे, आता पुढचा सिनेरिओ तुमच्याशी मी डिस्कस करत आहो की एक्सचं जे मेटाबॉलिझम आहे, एक्सचं जे मेटाबॉलिझम होतं बॉडीत, हे एक्स एन्झाईमनीच जर होत असेल तर ए ड्रग एक्सचा नंबर वाढवून स्वतःचा मेटाबॉलिझम काय करत आहे? वाढवणार. वाढवणार आहे. स्वतःचं मेटाबॉलिझम वाढल्यामुळं जर ए ड्रग इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाला तर ए चा रिस्पॉन्स काय होईल? कमी. कमी. कमी होईल. त्याचा रिस्पॉन्स कमी होईल. ओके. ओके. त्याला ऑटो इंडक्शन असं म्हणतात. आणि एचा रिस्पॉन्स कमी झाल्यामुळं आपल्याला परत तो रिस्पॉन्स येण्यासाठी आता डोस जास्त लागू शकतो. काय लागू शकतो? डोस जास्त. म्हणजे सेम रिस्पॉन्स प्रोड्यूस करायला त्या डोसनी रिस्पॉन्स आता येणार नाहीये. मग आपल्याला डोस काय लागेल? जास्त लागेल. वाढणार. त्याला इन्क्रीज. म्हणतात टोलरन्स. टू प्रोड्यूस सेम इफेक्ट इफ more dose is required than usual, then it is known as tolerance. तर ऑटो इंडक्शन मुळे टॉलरन्स डेव्हलप होतं. म्हणजे ए ड्रग मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवतो आणि तेच मायक्रोझोमल एन्झाईम्स एचं मेटाबॉलिझम जर करत असतील तर एचा रिस्पॉन्स कमी होऊ शकतो जर ए इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल तर. बरोबर आहे. आणि रिस्पॉन्स कमी झाला, ओके, तर इफेक्ट येणार नाही. सेम इफेक्ट येण्यासाठी हायर डोसची पण गरज पडते. त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट ऑफ टॉलरन्स. ओके. सो ऑटो इंडक्शन मुळे म्हणजे ऑटो इंडक्शन नावाचा जो कन्सेप्ट आहे की हे स्वतःचं मेटाबॉलिझम वाढवतो बाय इन्क्रीजिंग नंबर ऑफ मायक्रोझोमल एन्झाईम. तर हे एक तिसरा पॉइंट आहे. तुमचे कार्बामायझेपाईनचे. कार्बामायझेपाईन, व्हेरी गुड. कार्बामॅझेपाईनचे एक्झाम्पल आहे ते. कार्बामॅझेपाईन इज अ एन्झाईम इंड्युसर. वीक तर मध्येच डोस वाढवायला लागतो त्याचा.
कशामध्ये? एका वीक मध्येच डोस वाढवायला लागतो. एका वीक प्लाझ्मा मध्ये डोस, कॉन्सन्ट्रेशन कमी ओके राहते. ओके. एका वीक मध्ये डोस वाढवला तर कार्बामॅझेपाइन हा एन्झाईम इंड्युसर आहे. तर तो मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवतो. आणि जे मायक्रोझोमल एन्झाईम, खूप सारे मायक्रोझोमल एन्झाईम आहे जे कार्बामॅझेपाइन जे मायक्रोझोमल एन्झाईम वाढवतो, तेच एन्झाईम कार्बामॅझेपाइनचं मेटाबॉलिझम करतात. त्यामुळे कार्बामॅझेपाइनचं ऍक्टिव्ह फॉर्म कमी होणार, त्याचा रिस्पॉन्स कमी होणार. मग तोच रिस्पॉन्स येण्यासाठी डोस वाढवावा लागेल. ओके. त्यानंतर आपण पाहिलं होतं की काही एंडोजिनस सबस्टन्सेस आहेत. ओके. जसं कॉर्टिकोस्टिरॉइड आहे. ओके. बिलुरुबिन ऐकलंय तुम्ही? तर हे जे एंडोजिनस सबस्टन्स आहेत, स्टिरॉइड्स, बिलुरुबिन, यांच्या मेटाबॉलिझमसाठी एक रिॲक्शन मी तुमच्याशी डिस्कस केली होती. ती होती ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. कोणती होती? ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. ही फेज 1 रिॲक्शन आहे का फेज 2? फेज 2. फेज 2. S2. आणि त्यासाठी एन्झाईम लागतं UDP, ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज. ट्रान्सफरन्स. इज इट मायक्रोझोमल और नॉन मायक्रोझोमल? मायक्रोझोमल. मायक्रोझोमल. ओके. मग हे ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन रिएक्शननी बिलिरुबिनचं मेटाबॉलिझम होतं, स्टिरॉइडल हार्मोनचं मेटाबॉलिझम होतं. ओके, बरोबर आहे. आता जो कन्सेप्ट मी सांगणार आहे की हे जे एन्झाईम इंड्युसर्स आहेत, ओके, तर एन्झाईम इंड्युसर मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढवतात. त्यामुळं UDP, ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज हा पण मायक्रोझोमल एन्झाईम आहे, याचा पण नंबर काय होईल? वाढेल. आणि याचा नंबर वाढल्यामुळं बिलुरुबिन आणि स्टेरॉइड जे एंडोजिनस सबस्टन्स आहे त्यांचं मेटाबॉलिझम काय होईल? वाढेल. कारण जो ड्रग आपण देणार आहे, सपोज एन्झाईम इंड्युसर ड्रग आपण देतोय फिनोबार्बिटॉन. ओके. तर फिनोबार्बिटॉन दिल्याने काय होणार आहे की UDP, ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज एन्झाईमचा नंबर काय होणार आहे? वाढणार आहे. हा मायक्रोझोमल एन्झाईम आहे. हा एन्झाईमचा नंबर वाढला तर ही रिॲक्शन काय होईल? फास्ट होईल, ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. आणि बिलुरुबिन आणि स्टिरॉइडच्या मेटाबॉलिझमसाठी ही रिॲक्शन महत्वाची आहे. तर UDP, ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेजचा एन्झाईमचा नंबर वाढला तर बिलुरुबिन आणि स्टिरॉइडचं मेटाबॉलिझम काय होईल? वाढणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे, वाढणार आहे. ओके. आता हा कन्सेप्ट कुठे यूज होतो? तर फिजिओलॉजिकल जॉन्डिस मध्ये फिनोबार्बिटॉन आपण यूज करतो. ओके. फिजिओलॉजिकल जॉन्डिस ऐकलंय तुम्ही कन्सेप्ट? जे न्यूबॉर्न मध्ये. ओके. तर हा, तर फिजिओलॉजिकल जॉन्डिस मध्ये आता फोटोथेरपी जास्त यूज होते. ओके. तर फिजिओलॉजिकल जॉन्डिस जे आहे त्यामध्ये कंजेनाइटल नॉन हिमोलायटिक जॉन्डिस आपण म्हणू शकतो, किंवा कंजेनाइटल जे आहे की ही जन्मल्यानंतर पहिल्या दिवशी रेज झालेली नसती लेवल, ती नंतर रेज होते, त्याला आपण फिजिओलॉजिकल जॉन्डिस असं म्हणतो. ओके. तर यामध्ये आपण फोटोथेरपी देतो. सर्वांना ते माहीतच आहे फोटोथेरपीचा रोल इन फिजिओलॉजिकल जॉन्डिस. ओके. त्याचबरोबर सुरुवातीला फिनोबार्बिटॉन हे यूज केलं जायचं. तर आताचा सिनेरिओ मला माहित नाही फिनोबार्बिटॉन यूज करतात का नाही, पण फिजिओलॉजिकल जॉन्डिस मध्ये फिनोबार्बिटॉनचा रोल असा आहे की हा एन्झाईम इंड्युसर असल्यामुळं हा UDP, ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेजचा नंबर वाढवेल. आणि त्याचा नंबर वाढवल्यामुळं बिलिरुबिनचं मेटाबॉलिझम काय होईल? फास्ट होईल. लक्षात आलं? ओके. तर ओके, तर त्याच्यामुळं बिलुरुमची लेवल कमी होईल आणि मग पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. तर फिजिओलॉजिकल जॉन्डिसमध्ये याचा रोल आहे. एन्झाईम इंडक्शन कन्सेप्ट आपण वापरतो. म्हणजे युजेस ऑफ एन्झाईम इंडक्शन मध्ये फिनोबार्बिटॉन इज यूज इन फिजिओलॉजिकल जॉन्डिस. ओके. त्याचप्रमाणे जे कुशिंग सिंड्रोम तुम्ही ऐकलाय? येस सर. येस. तर कुशिंग सिंड्रोम जो आहे, ओके, तर ॲड्रिनल ग्लँड जी आहे त्यामध्ये ॲड्रिनल कॉर्टेक्स
आणि ॲड्रिनल मिड्युला असे दोन पार्ट पडतात. तर ॲड्रिनल कॉर्टेक्सचे जे हार्मोन आहे, कॉर्टिकोस्टिरॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, मिनरलोकॉर्टिकॉइड्स, त्याची लेवल वाढते आणि पेशंटला जो आजार होतो त्याला आपण काय म्हणतो, कुशिंग सिंड्रोम. म्हणजे स्टिरॉइडची लेवल काय होते बॉडीमध्ये, वाढते. वाढते. आपण जर कॉर्टिकोस्टिरॉइड बाहेरून दिलं तर पेशंटला कुशिंगॉइड हॅबिटस होतं, एक ऍडव्हर्स इफेक्ट. ओके. तोंड सुजतं, मानेवर फॅट डिपॉझिट होतं, सेंट्रल ओबेसिटी होते, हात आणि पाय थिन होतात. हे सगळे मॅनिफेस्टेशन आहे कुशिंगॉइड हॅबिटसचे. तर कुशिंगॉइड हॅबिटस हे कॉर्टिकोस्टेरॉइडचे ऍडव्हर्स इफेक्ट आल्यानंतर ते मॅनिफेस्टेशन जे दिसतात त्यांना तो वर्ड कुशिंगॉइड हॅबिटस आहे. कुशिंग सिंड्रोम मध्ये पण तेच मॅनिफेस्टेशन दिसतात, फक्त कुशिंग सिंड्रोम हा म्हणजे ऍड्रेनल कॉर्टेक्सच्या त्याचे कॉजेस वेगळे आहे. ऍड्रेनल कॉर्टेक्स मधले हे जे हॉर्मोन्स आहे स्टिरॉइड ते वाढल्यामुळे होतो. तर आपण इथं एन्झाईम इंडक्शनचा जो कन्सेप्ट आहे याच्या ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. जर आपण एन्झाईम इंड्युसर कुशिंग सिंड्रोम मध्ये यूज केले तर स्टिरॉइडचं मेटाबॉलिझम काय होईल, वाढेल. वाढेल. कारण स्टिरॉइडच्या मेटाबॉलिझमसाठी कोणती रिॲक्शन लागते, ग्लुक्युरोनाइड कॉन्जुगेशन. आणि एन्झाईम इंड्युसर्स दिल्यामुळं युडीपी ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेजचा नंबर वाढेल आणि ते स्टिरॉइडचं मेटाबॉलिझम वाढवतील आणि स्टिरॉइडची लेवल कंट्रोल व्हायला मदत होईल. तर कुशिंग सिंड्रोम मध्ये आपण वन ऑफ द एन्झाईम इंड्युसर्स यूज करू शकतो. म्हणजे दोन युजेस लक्षात आले एन्झाईम इंडक्शनचे, एक फिजिओलॉजिकल जॉन्डिस आणि दुसरा आहे कुशिंग सिंड्रोम. तर युजेस मध्ये परत येणारच आहे. ओके. तर जेवढे पॉइंट आपण डिस्कस केले ते आपण पाहणार आहोत. ते हे तर चार. हा. ते तर त्या चार. किटोकोनाझोलचा काय रोल आहे कुशिंग सिंड्रोम मध्ये? कोणता? कीटोकोनॅझोल. किटोकोनाझोल अँटी फंगल ड्रग देतात बरं का ते. कीटोकोनॅझोल का? हो, कुशिंग सिंड्रोम मध्ये देतात. आता कीटोकोनॅझोलचा एक्झॅक्ट रोल, एन्झायमिक ऍक्टिव्हिटीज आहे त्याला रिलेटेड. एन्झाईम नाही, कीटोकोनॅझोल जो आहे, कीटोकोनॅझोल चा रोल जो आहे तो म्हणजे याचा आता जे स्टिरॉइड हार्मोन्स तयार झालेले आहे, बरोबर आहे. तर हे हार्मोनचं मेटाबॉलिझम होण्यासाठी, ओके, आपण हे यूज करतो एन्झाईम इंड्युसर्स, म्हणजे जे स्टिरॉइड बनलेलं आहे, ओके, त्याच्यासाठी आपण यूज करतो. आणि कीटोकोनॅझोल एक एन्झाईम इनिबिटर पण आहे बरं का तो, कीटोकोनॅझोल. त्याच्यामुळं ते जर जी सिंथेसिस आहे, म्हणजे आता एन्झाईम इंड्युसर्स यूज केल्यामुळं हे जे स्टिरॉइड बनलेलं आहे त्याचं मेटाबॉलिझम इनहिबिट होणार आहे, सॉरी, त्याचं मेटाबॉलिझम वाढणार आहे. म्हणजे व्हॉट एव्हर स्टिरॉइड बनलेले आहेत याच्यामध्ये, कुशिंग सिंड्रोम जो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जे स्टिरॉइड आपण म्हणतोय की स्टिरॉइडची सिंथेसिस वाढते. तर स्टिरॉइड बनल्यानंतर जे मॅनिफेस्टेशन येणार आहे कुशिंग सिंड्रोमचे मी डिस्कस केले. तर एन्झाईम इंड्युसरमुळं स्टिरॉइडचं मेटाबॉलिझम वाढणार, बरोबर. स्टिरॉइडचं ओके. मेटाबॉलिझम वाढणार आणि त्याची लेव्हल कमी होणार. कीटोकोनॅझोलचं कमी. जे मला माझं जे आहे म्हणजे मी जे वाचलंय इनिबेटच करतं सर. ते कीटोकोनॅझोल जे हार्मोन सिंथेसिस आहे स्टिरॉइडची ती इनहिबिट करतं. इनिबेट करतं. म्हणजे स्टिरॉइडल हार्मोन सिंथेसिस इनहिबिट करतं ते कीटोकोनॅझोल एन्झाईम ओके. म्हणजे याचा जो रोल आहे एन्झाईम इंड्युसरचा, जे पण स्टिरॉइड बनलेलं आहे एक्सिस, त्याचं मेटाबॉलिझम वाढवायचं. ते एक पॉइंट आहे स्टिरॉइडची लेवल कमी करायला. जो स्टिरॉइड बनला त्याचं मेटाबॉलिझम वाढवा. किंवा दुसरी मेथड अशी आहे की असे ड्रग यूज करा, म्हणजे ॲड्रिनल कॉर्टेक्स मध्ये जे ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड किंवा सेक्स हार्मोन बनतात, बरोबर, ते जे बनतात ते त्याचा जो प्रिकर्सर आहे, ओके, तो कोलेस्ट्रॉल आहे, बरोबर आहे. ॲड्रिनल ओके. कॉर्टेक्स मध्ये कोलेस्ट्रॉल पासून हे सगळे बनतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरलोकॉर्टिकॉइड आणि सेक्स हार्मोन. हे ॲड्रिनल कॉर्टेक्स मध्ये बनणारे हार्मोन्स आहेत. आता याच्यामध्ये खूप साऱ्या स्टेप्स आहेत, काय म्हणता येईल की रिॲक्शन्स आहेत. म्हणजे कोलेस्ट्रॉल पासून ग्लुकोकॉर्टिकॉइड कसं बनतं, कोलेस्ट्रॉल पासून मिनरलोकॉर्टिकॉइड कसं बनतं, बरोबर आहे. आणि सेक्स हार्मोन कसे बनतात. तर त्याच्या काही वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. त्यापैकी एखादी स्टेप ही
म्हणजे एक स्टेप किटोकोनाझोलने इनिबिट होते. आता एक्झॅक्ट कोणती स्टेप इनिबिट होती मला ते आठवत नाही. मग ती स्टेप इनिबिट झाल्यामुळं हे ज्या हार्मोनची सिंथेसिस इनिबिट होते. बरोबर आहे. हे हार्मोनची सिंथेसिस कुशिंग सिंड्रोम मध्ये काय करावं लागेल आपल्याला? एक तर हार्मोनची सिंथेसिस इनहिबिट करावं लागेल, किंवा जो हार्मोन बनलेला आहे त्याचं मेटाबॉलिझम वाढवावं लागेल. मेटाबॉलिझम इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये गेलेलं असतं. हा, इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होऊन एक्सक्रीट होईल. तर एन्झाईम इंड्युसर हे मेटाबॉलिझम वाढवून स्टिरॉइडचं त्याचं इलिमिनेशन करतील. आणि किटोकोनाझोल हा जो ड्रग आहे हा कॉर्टिकोस्टिरॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड किंवा मिनरलोकॉर्टिकॉइड जे आहेत त्यांची सिंथेसिस इनिबिट करतो. तर आता कोणता आणि एन्झाईम? वाईस वर्स आहे ते. हा, म्हणजे दोघांचा रोल स्टेरॉइड जे आहे त्याची अँटी फंगलची हे. म्हणजे अँटी फंगल स्टिरॉइडची सिंथेसिस होऊ देत नाही. आणि बरोबर आहे, किटोकोनाझोल स्टिरॉइडची सिंथेसिस इनिबिट करतो. बरोबर आहे. आणि एन्झाईम इंड्युसर जे आहेत, जो पण स्टिरॉइड बनलेला आहे त्याचं मेटाबॉलिझम करतो. दोन्ही वेगळ्या मेकॅनिझमनी उपयुक्त आहेत. दोघांचं मेकॅनिझम वेगळं आहे. बरोबर आहे. दोघांचं मेकॅनिझम हे वेगळं आहे. लक्षात आलं? तर एक्झॅक्ट किटोकोनाझोल कोणता एन्झाईम इनहिबिट करतो ते मला आठवत नाही सध्या. म्हणजे ते बुक्स मध्ये असेल, आपण एंडोक्राईन ते कारण की फर्स्ट लाईन ड्रग आहे आता ह्याच्यासाठी कुशिंग सिंड्रोम साठी. कुशिंग सिंड्रोम साठी किटोकोनाझोल आहे ना. हो, किटोकोनाझोल आणि रिसेंटली म्हणजे 4-5 वर्षातच जास्त यूज मध्ये आलंय ओके ते ओके फॉर कुशिंग सिंड्रोम. ओके ओके, बरोबर आहे. तर आपण काय करूया, आता समजा इतकं तर आपलं क्लिअर झालेलं आहे की त्यांना, म्हणजे आपण त्याला अँटी ग्लुकोकॉर्टिकॉइड मेडिकेशन पण म्हणतो, कारण ते ग्लुकोकॉर्टिकॉइडची सिंथेसिस होऊ देत नाही कुशिंग सिंड्रोम मध्ये. बरोबर आहे. तर कोणतं एन्झाईम इनिबिट होतं ते आता आपण सर्च करूया. मला पण ते माहित नाही, तुम्ही सर्च करा. कारण इतकं एक्झाम, म्हणजे इतका एन्झाईम्स लक्षात ठेवणं डिफिकल्ट जातं. रोल आहे, यूज होतं तेवढं आहे मला माहित होतं, आणि कसं यूज होतं ते माहित होतं. फक्त एन्झाईमचं आपण बघूया काय आहे, कोणतं एन्झाईम इनिबिट होतं ते एक आपल्याला लक्षात येईल. ओके. तर लक्षात आलं किटोकोनाझोल आणि एन्झाईम इंड्युसर दोघांचा रोल वेगळा आहे. येस. ओके. आता हे 4 पॉइंट मी तुमच्याशी डिस्कस केलेत. रिफाम्पेसिन, आता हे 2 मार्कला तुम्हाला जर आलं, हाऊ रिफाम्पेसिन रिस्पॉन्सिबल फॉर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर, तर तुम्हाला एन्झाईम इंडक्शन नावाचा जर वर्ड तो क्लिक झाला पाहिजे. 2 मार्कला तुम्हाला येऊ शकतं. तर रिफाम्पेसिन इज एन्झाईम इंड्युसर, इट इन्क्रीजेस मेटाबॉलिझम ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल आणि इट रिझल्ट्स इन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फेल्युअर. तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पडणार, लक्षात घ्या. प्रोड्रगच्या बाबत एन्झाईम इंडक्शनमुळं रिस्पॉन्स वाढतो. प्रोड्रगचा उलटा आहे, प्रोड्रगच्या बाबतीत आपण ते पाहिलं. टॉलरन्स म्हणजे ऑटो इंडक्शन जे आहे, स्वतः ड्रग स्वतःचं मेटाबॉलिझम वाढवतो. कार्बामॅझेपाइन, रिफाम्पेसिन टॉलरन्स त्यांना डेव्हलप होऊ शकतो. आणि एंडोजिनस सबस्ट्रेट जे आहे त्यांचं मेटाबॉलिझम पण फास्ट होतं. हे कॉन्सिक्वेन्स आहे एन्झाईम इंड्युसिंग ड्रग यूज केल्यामुळं. आणि त्यामुळे स्टिरॉइडच्या आणि बिलिरुबिनचा मेटाबॉलिझम वाढतो, आणि त्यामुळे आपण 2 युजेस लक्षात ठेवलेत. एक फिजिओलॉजिकल जॉन्डिस आणि दुसरा कुशिंग सिंड्रोम. ठीक आहे. आता एक नेक्स्ट पॉइंट मी तुमच्याशी जो डिस्कस करणार आहे तो थोडा डिफिकल्ट आहे समजायला. त्यासाठी तुम्हाला हिम सिंथेसिस कशी होते ते माहीत पाहिजे. केमिस्ट्री पार्ट खूप आहे त्याच्यात, त्याच्यामुळं त्यात डिटेल न जाता फक्त काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. एक अॅक्यूट इंटरमिटंट पॉर्फायरिया नावाचा आजार आहे, ऐकलाय तुम्ही? अॅक्यूट इंटरमिटंट पॉर्फायरिया नाही येस सर. ऐकलाय? ओके. रेअर आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. ओके. त्यामध्ये मसल विकनेस, सीझर्स, नॉशिया, वॉमिटिंग, ॲब्डोमिनल पेन असे मॅनिफेस्टेशन दिसतात. तर अॅक्यूट इंटरमिटंट पॉर्फायरिया म्हणजे काय? पॉर्फायरियाचे खूप सारे टाइप्स आहेत, त्यातला एक टाइप अॅक्यूट इंटरमिटंट पॉर्फायरिया आहे, आणि हा जेनेटिक डिसऑर्डर आहे, जेनेटिक डिफेक्ट मुळे होतो. बरोबर आहे. तर इट इज द डिसऑर्डर रिलेटेड विथ हिम सिंथेसिस. कशाशी रिलेटेड आहे हा? हिम सिंथेसिस. तर हिम सिंथेसिस कशी होते हे मी तुमच्याशी एका
स्लाइडच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. तर त्यामध्ये डिटेल जायचं नाहीये, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हिम सिंथेसिस कशी होते. तर त्याच्यात काही स्टेप्स आहेत हिम सिंथेसिसच्या. काही स्टेप्स माइटोकॉन्ड्रिया मध्ये होतात, काही स्टेप्स सायटोसोल मध्ये होतात. तर हिम सिंथेसिस साठी प्रीकर्सर आहे अला, त्याला अमायनो लिओलेनिक ऍसिड असं म्हणतात. अला, ओके. अमायनो लिओलेनिक ऍसिड इज अ प्रीकर्सर फॉर सिंथेसिस ऑफ हिम. मग हा हिम तयार होतो आणि तो ग्लोबिन बरोबर कंबाईन होऊन हिमोग्लोबिन बनतं. बरोबर आहे. तर हिम सिंथेसिस साठी प्रीकर्सर जो आहे तो अला आहे. अला शॉर्ट फॉर्म आहे त्याचा, अमायनो लिओलेनिक ऍसिड, त्याला अला पण म्हणतात. तर तो कसा तयार होतो? आता ही रिएक्शन तुम्हाला कोणी विचारणार नाहीये, फक्त तुम्हाला एन्झाईम इंडक्शनचा कन्सेप्ट मी इथं सांगणार आहे. आणि त्यामुळं काय प्रिकॉशन आपण घेतली पाहिजे, तर ALA is formed by succinyl-CoA and glycine. Okay, succinyl-CoA combines with glycine, and with the help of ALA synthetase enzyme, amino-लिओलेनिक acid is formed. ओके. त्यानंतर त्यापासून हिम कसं बनतं, त्यात सिरीज ऑफ रिएक्शन आहेत, त्या तुमच्यासाठी महत्वाच्या नाही. म्हणजे अमायनो लिओलेनिक ऍसिड इज फॉर्म फ्रॉम सक्सिनिल कोए आणि ग्लायसिन विथ द हेल्प ऑफ आला सिंथेटेज एन्झाईम. बरोबर आहे. मग अमायनो लिओलेनिक ऍसिड नंतर पॉर्फोबिलिनोजन मध्ये, आता हे वेगवेगळे पॉर्फायरिन बनतात आणि पॉर्फायरिन शेवटी हिम मध्ये कन्वर्ट होतं. मग त्यात कोणकोणते पॉर्फायरिन बनतात ते आपण पाहणार आहोत. तर अमायनोलिओलेनिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू पॉर्फोबिलिनोजन विथ द हेल्प ऑफ अलाडिहायड्रोजनेज एन्झाईम. त्यानंतर पॉर्फोबिलिनोजन कन्वर्ट इनटू HMB म्हणजे हायड्रोक्सी मिथिल बिलेन. ओके, हायड्रोक्सी मिथिल बिलेन, त्याला युरोपॉर्फिनोजन 1 असंही म्हणतात. युरोपॉर्फिनोजन इज कन्वर्टेड इनटू युरोपॉर्फिनोजन 3. इट कन्वर्ट्स इनटू कॉप्रोपॉर्फिनोजन 3, देन प्रोटोपॉर्फिनोजन 9, protoporphyrin 9, and it results in formation of heme. तर ह्या सगळ्या स्टेप लक्षात ठेवायच्या नाही, फक्त एक लक्षात ठेवायची आहे की, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ह्या हिम सिंथेसिस साठी ह्या वेगवेगळ्या रिॲक्शन आहेत. ह्या सगळ्या स्टेप्स झाल्यानंतर हिम बनतं आणि त्यासाठी वेगवेगळे एन्झाईम्स लागतात. जर यांच्यामध्ये एखादा एन्झाईम डिफेक्टिव्ह असेल तर हिम सिंथेसिस होईल का? यांच्यातला एखादा एन्झाईम नाही होणार. नाही. नाही होणार. मग हिम सिंथेसिस नाही झाल्यामुळं जो एन्झाईम डिफेक्टिव्ह आहे, बरोबर आहे, त्याच्या आधीचा प्रॉडक्ट अक्युमुलेट होणार आहे. बरोबर आहे. तर समजा आता एखाद्या पेशंटला हा HMB सिंथेस जो एन्झाईम आहे हाच डिफेक्टिव्ह असेल तर काय होऊ शकतं त्या पेशंटमध्ये? समजा हा एन्झाईम डिफेक्टिव्ह HMB सिंथेस, तर सक्सिनिल कोए ग्लायसिन पासून आला बनेल, आला पासून पॉर्फोबिलिनोजन बनेल, पॉर्फोबिलिनोजन पासून HMB बनेल का? नाही. नाही. हायड्रोक्सी मिथिल बिलेन सिंथेस डिफेक्टिव्ह असेल तर HMB बनणार नाही आणि पुढचे रिएक्शन नाही होणार. पण त्याच्यामध्ये अक्युमुलेट काय होईल? PBG. PBG, पॉर्फोबिलिनोजन अक्युमुलेट होईल. बरोबर आहे, याचं अक्युमुलेशन होईल. याचं अक्युमुलेशन झाल्यामुळं ओके, याचं अक्युमुलेशन होतं आणि त्यामुळं जे मॅनिफेस्टेशन येतात त्याला आपण अक्यूट इंटरमिटंट पॉर्फायरिया असं म्हणतो. म्हणजे अक्यूट इंटरमिटंट पॉर्फायरिया नावाचा आजार हा कोणत्या एन्झाईमच्या डिफिशियन्सीमुळे होतो? HMB सिंथेस. त्याला युरोपॉर्फिनोजन 1 सिंथेस असंही म्हणतात. तर त्यामुळं अक्यूट इंटरमिटंट पॉर्फायरिया होतो आणि त्याचं पॉर्फोबिलिनोजन अक्युमुलेट होतं आणि त्याच्यामुळं ॲब्डोमिनल पेन, नॉशिया, ओमेटिंग किंवा न्यूरोलॉजिकल मॅनिफेस्टेशन, विकनेस, मसल विकनेस दिसून येतं. तर हे पॉर्फायरियाचा एक प्रकार आहे. तर पॉर्फायरियाचे खूप प्रकार आहेत. हिम सिंथेसिसचे डिफेक्ट तुम्ही जर पाहिले नेटवर तर तुम्हाला हे टाईप ऑफ पॉर्फायरिया दिसतील. आता एन्झाईम इंडक्शनचा याचा काय रोल आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर एन्झाईम इंड्युसनमुळं हे आला सिंथेटेज एन्झाईम जे आहे ते जर म्हणजे हे
हे एन्झाईम जे आहे, एन्झाईम इंडक्शन मुळे किंवा एन्झाईम इंडक्शन प्रोसेस किंवा एन्झाईम इंड्युसिंग ड्रग जर आपण दिलं, अॅक्यूट इंटरमिटंट पॉरफायरियाचा पेशंट आहे, कोणता? अॅक्यूट इंटरमिटंट पॉरफायरियाचा पेशंट आहे, त्याच्यात HMB सिंथेज डिफेक्टिव्ह आहे, मग त्याच्यामध्ये काय अक्युमुलेट होतं? पॉर्फिबिलिनोजन. आणि अटॅक ऑफ पॉरफायरिया येत असतो, असे एपिसोड्स ऑफ अटॅक येतात. काही वेळ पेशंट नॉर्मल असतो, मग पॉर्फोबिलिनोजन वाढलं जास्त तर अटॅक येणार आहे. तर याच्यामध्ये याच्यामध्ये ओके, ह्या पेशंटमध्ये हे आला सिंथेटिक एन्झाईम तसा इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतो, म्हणजे सप्रेस फॉर्म मध्ये, पण एन्झाईम इंड्युसिंग ड्रग दिल्यामुळं हा एन्झाईम ऍक्टिव्हेट होतो. मग ह्या एन्झाईम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं तो कशाची सिंथेसिस वाढवणार आहे? आला सिंथेटेज एन्झाईम, आलाची अमायनो लिओलेनिक ऍसिडची सिंथेसिस वाढेल, ग्लायसिन आणि सक्सिनिल कोलिन कंबाईन होऊन. मग आलाचं कन्व्हर्जन कशात होईल? पॉर्फोबिलिनोजन मध्ये, आला डिहायड्रोजनेज एन्झाईमच्या माध्यमातून. पण पॉर्फोबिलिनोजनचं कन्व्हर्जन HMB मध्ये होईल का? नाही. नाही होणार. पॉर्फोबिलिनोजन अक्युमुलेट होईल अजून, आणि मग त्यामुळं अटॅक ऑफ अॅक्यूट इंटरमिटंट पॉरफायरिया प्रेसिपिटेट होऊ शकतो. कोणता सब ड्रग दिल्यामुळं? एन्झाईम इंड्युसिंग ड्रग दिल्यामुळं. एन्झाईम इंड्युसिंग ड्रग कशाची सिंथेसिस वाढवतो? कशाची? आला सिंथेटेज एन्झाईमची. आणि त्याच्यामुळे आला बनतं, आलाचं कन्व्हर्जन पॉर्फोबिलिनोजन मध्ये होतं, पण पॉर्फोबिलिनोजनचं पुढं जात नाही, पॉर्फोबिलिनोजन अक्युमुलेट होईल खूप, आणि त्यामुळं अॅक्यूट इंटरमिटंट पॉरफायरियाचा अटॅक पेशंटला प्रेसिपिटेट होऊ शकतो. म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, ज्या पेशंटला अॅक्यूट इंटरमिटंट पॉरफायरिया आहे अशा पेशंटमध्ये एन्झाईम इंड्युसर यूज करायला पाहिजे का? नाही. यूज केले तर अटॅक प्रेसिपिटेट होण्याचे चान्सेस आहे. ज्यावेळेस तुम्ही सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये फिनोबार्बिटॉन वाचता, ओके, त्यावेळेस तिथे एक वाक्य आहे, फिनोबार्बिटॉन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन पेशंट्स हॅव्हिंग अॅक्यूट इंटरमिटंट पॉरफायरिया, असं एक सेंटेन्स आहे. तुम्ही फिनोबार्बिटॉनचे कॉन्ट्रा इंडिकेशन पहा, तर तिथं लिहिलेलं आहे असेल की फिनोबार्बिटॉन इज कॉन्ट्रा इंडिकेटेड इन AIP पेशंट अॅक्यूट इंटरमिटंट. का? कार्बिमॅझेपाइनचं पण आहे. कार्बोमॅझेपाइनचं आहे. म्हणजे एन्झाईम इंड्युसर जे आहेत ते पॉरफायरियाचा अटॅक प्रेसिपिटेट करतात, हे आपण पाहिलेलं आहे. मग एन्झाईम इंड्युसर अशा अशा पेशंटमध्ये ज्यांना अॅक्यूट इंटरमिटंट पॉरफायरियाची हिस्ट्री आहे, अशा पेशंटमध्ये आपण अवॉइड केले पाहिजे. तर हे आपण काय पाहिलेलं आहे की एन्झाईम इंडक्शनचं कॉन्सिक्वेन्स पाहिलेलं आहे. हे हेल्पफुल नाहीये किंवा हे बेनिफिशियल नाही, उलट तो अटॅक प्रेसिपिटेट होतो. म्हणून आपल्याला असे ड्रग जे एन्झाईम इंड्युसर आहे ते AIP च्या पेशंटमध्ये अवॉइड करावं लागतं. तेच आहे पहा, precipitation of acute intermittent porphyria. Enzyme induction increases porphyrin synthesis by de-repressing delta aminoleolinic acid synthetase enzyme. त्याला आपण आला सिंथेटेज एन्झाईम असं म्हणतो. डी रिप्रेसिंग म्हणजे ऍक्टिव्हेटिंग किंवा नंबर वाढतो त्याचा, म्हणजे तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये जातो. तर अॅक्यूट इंटरमिटंट पॉरफायरियाच्या पेशंटमध्ये एन्झाईम इंड्युसर लाईक फिनोबार्बिटॉन, कार्बापेनसिपाइन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत. का आहेत? ह्याचं रिझन इथं आहे जनरल फार्मॅक मध्ये. तिथं फक्त एक लाईन असेल, ओके, एन्झाईम इंडक्शन कन्सेप्ट तिथं तुम्हाला क्लिक झाला पाहिजे, किंवा एखादी लाईन त्याची असेल, एन्झाईम इंडक्शन मुळे काय होतं ते पण असेल. आता नेक्स्ट कॉन्सिक्वेन्स असं आहे की समजा एखादा पेशंट आहे, तो लॉंग टर्म ट्रीटमेंट वर आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, ओके, आणि त्या पेशंटचा ब्लड प्रेशर चांगला कंट्रोलमध्ये आहे, ओके, त्याला आपण एन्झाईम इंड्युसर काही दिवसांपुरतं स्टार्ट केलं काही कारणांमुळं, बरोबर आहे. म्हणजे असं ड्रग चालू केलं, त्याला एन्झाईम इंडक्शन प्रॉपर्टी आहे, मग त्याच्यामुळे मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर वाढणार आहे. आणि त्या मायक्रोझोमल एन्झाईमने जर त्या अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं मेटाबॉलिझम वाढवलं, तर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचा रिस्पॉन्स काय होईल? कमी होईल. कमी होईल. मग तुम्हाला त्याचा डोस काय करावा लागेल? इन्क्रीज करावं वाढवावं लागेल. लागेल. म्हणजे ऍडजस्टमेंट ऑफ द डोस करणं गरजेचं पडतं, ओके. तर किंवा ती डोस ऍडजस्टमेंट आपली जी केलेली असते
ती आपल्याला परत ऍडजस्ट करावं लागते. तर तेच आहे पहा, इंटरमिटंट यूज ऑफ अन इंड्युसर मे इंटरफिअर विथ ऍडजस्टमेंट ऑफ द डोस ऑफ अनदर ड्रग प्रिस्क्राईब ऑन रेग्युलर बेसिस. म्हणजे जे लॉंग टर्म यूज करणारे ड्रग आपण लॉंग टर्म साठी जे ड्रग देतो आहोत त्या ड्रगचा डोस ऍडजस्ट झालेला आहे आणि त्या पेशंटचा मध्ये त्या आता हायपरटेन्शनचा विचार केला तर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आणि ब्लड प्रेशर चांगलं कंट्रोल राहतंय. त्यात एन्झाईम इंड्युसर ऍड केल्यामुळं अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रगचं मेटाबॉलिझम वाढवू शकतं आणि त्याच्यामुळं त्या ड्रगचा रिस्पॉन्स कमी होऊ शकतो. मग आपल्याला डोस वाढवावा लागतो. तर ही डोस ऍडजस्टमेंट गरज पडते. जर आपण एन्झाईम इंड्युसर मधून मधून ऍड करत असू तर काही कारणामुळं, म्हणजे ज्यासाठी तो ड्रग यूज करता आहेत, बरोबर आहे. समजा अँटी फंगल ड्रग आहे ग्रिसिओफल्विन, तो स्टार्ट केला फंगल इन्फेक्शन साठी, तर हे अँटी हायपरटेन्सिव्हचा रिस्पॉन्स चेंज होणार आहे. समजा डायबिटीस कंट्रोल मध्ये आहे ओरल हायपोग्लायसेमिक ड्रगने, ग्रिसिओफल्विन स्टार्ट केला, त्याने एन्झाईम इंडक्शन केलं, त्याच्यामुळे अँटी डायबेटिक ड्रगचं मेटाबॉलिझम वाढलं, त्याचा रिस्पॉन्स कमी होणार, शुगर वाढणार, डोस वाढवावा लागेल. तर ऍडजस्टमेंट ऑफ द डोस इज वी रिक्वायर्ड. ओके. तर हे कॉन्सिक्वेन्स आहे. लास्ट कॉन्सिक्वेन्स क्लिनिकल प्रॅक्टिसशी रिलेटेड नाहीये, हे अॅनिमल स्टडीची रिलेटेड आहे. अॅनिमल स्टडीमध्ये म्हणजे कोणताही ड्रग बाजारात येण्याआधी त्याच्यावर पहिले ह्युमन स्टडी होणं गरजेचं आहे आणि ह्युमन्स मध्ये स्टडी होण्याच्या अगोदर अॅनिमल स्टडी मॅन्डेटरी आहे. कोणताच मोलेक्यूल आपण डायरेक्टली ह्युमन्स मध्ये यूज करत नाही. पहिले अॅनिमल स्टडी होतात, त्यात बेनिफिशियल इफेक्ट अॅनिमल स्टडी मध्ये दिसून आले तरच जे ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे, जसे इंडियामध्ये DCGI आहे, ओके, तर ती त्या मोलिक्युलला अॅनिमल स्टडी सॅटिस्फॅक्टरी असतील तर ह्युमन स्टडीला परमिशन देते आणि ह्युमन स्टडीमध्ये बेनिफिशियल इफेक्ट आले फेज 1 फेज 2 फेज 3 क्लिनिकल ट्रायलमध्ये, त्यानंतर ड्रग हा मार्केटमध्ये येतो. तर त्या अॅनिमल स्टडीमध्ये आपण फार्मेकोकायनेटिक प्रॉपर्टी पाहतो, फार्मेकोडायनेमिक प्रॉपर्टी पाहतो, काही साईड इफेक्ट पाहतो. त्याचप्रमाणे लॉंग टर्म साईड इफेक्ट पण अॅनिमल स्टडीमध्ये आपल्याला पाहावं लागतात. त्याला क्रोनिक टॉक्झिसिटी टेस्टिंग म्हणतात. ओके. एखाद्या ड्रगचं क्रोनिक टॉक्झिसिटी टेस्टिंग मध्ये स्टार्ट आहे आणि त्या ॲनिमलला जर एन्झाईम इंड्युसिंग ड्रग ऍड केला तर त्या त्या ज्या ड्रगची टॉक्झिसिटी टेस्टिंग चालू आहे त्याचं मेटाबॉलिझम वाढू शकतं, त्याचा रिस्पॉन्स कमी होऊ शकतो, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होऊ शकतो आणि त्यामुळे रिझल्ट अफेक्ट होऊ शकतात. म्हणजेच एन्झाईम इंड्युसिंग ड्रग इंटरफिअर विथ क्रोनिक टॉक्झिसिटी टेस्टिंग इन ॲनिमल. हे अॅनिमल स्टडी रिलेटेड कॉन्सिक्वेन्स पाहिलं. तर टोटल 7 कॉन्सिक्वेन्स मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. ते तुम्हाला शॉर्ट नोट आली तर ते इथं आले पाहिजे. ओके. लक्षात आलेत कॉन्सिक्वेन्सेस? ओके, ठीक आहे. नेक्स्ट जे आहे कॉन्सिक्वेन्स द्याल. ओके ओके. युजेस, जे फिजिओलॉजिकल जॉन्डिस मी म्हणलं होतं तुम्हाला, एन्झाईम इंडक्शनचे युजेस मध्ये, त्यालाच आपण कंजेनायटल नॉन हिमोलायटिक जॉन्डिस असंही म्हणतो आणि त्यासाठी आपण फिनोबार्बिटॉन यूज करतो. तर प्रीटर्म बेबीमध्ये जास्त चान्सेस असतात याचे आणि लिव्हर फुल्ली मॅच्युअर नसतं, त्याच्यामुळे बिलिरुबिनचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होत नाही, बिलिरुबिन ॲक्युम्युलेट होतो आणि त्याच्यामुळं पेशंट जो आहे तो त्या न्यू बॉर्न बेबीला जॉन्डिस डेव्हलप होतो. त्यात आपण फोटोथेरपी देतो. फिनोबार्बिटॉन एन्झाईम इंड्युसिंग ड्रग पण इफेक्टिव्ह आहे. तो बिलिरुबिनचं मेटाबॉलिझम वाढवतो बाय इन्क्रीजिंग UDP ग्लुक्युरोनिल ट्रान्सफरेज एन्झाईम सिंथेसिस. ओके. आणि त्यामुळे बिलिरुबिनचं मेटाबॉलिझम वाढतं आणि त्याचं इलिमिनेशन होतं. तर फिजिओलॉजिकल जॉन्डिसला सध्या करंट जे ट्रीटमेंट आहेत, करंट सिनेरिओ मध्ये काय देतात? फोटोथेरपी. फोटोथेरपी. ओके. फिनोबार्बिटनचा यूज पाहिलाय तुम्ही? नाही. नाही. ओके. तर आता फोटोथेरपी बेस्ट आहे, फोटोथेरपी देतात. ओके. कुशिंग सिंड्रोम मी तुम्हाला सांगितलं की स्टिरॉइडचं मेटाबॉलिझम हे एन्झाईम इंड्युसर वाढवतात, म्हणून फिनोबार्बिटॉन इज यूज टू इन्क्रीज
मेटाबॉलिझम ऑफ स्टिरॉइड, सो लेवल ऑफ स्टिरॉइड विल डिक्रीज. तो कुशिंग सिंड्रोम मध्ये आपण फिनोबार्बिटॉन यूज करू शकतो. त्यानंतर क्रोनिक पॉइझनिंग साठीही एन्झाईम इंडक्शन हेल्पफुल असू शकतात. म्हणजे क्रोनिक पॉइझनिंग म्हणजे काय, की जी स्लो पॉइझनिंग असते ती क्रोनिक पॉइझनिंग. तर यांनी एन्झाईम इंड्युसिंग ड्रग दिल्याने जो पॉइझनस सबस्टन्स आहे त्याचं मेटाबॉलिझम वाढेल आणि त्याचं इलिमिनेशन वाढेल. पण अॅक्यूट पॉइझनिंग मध्ये एन्झाईम इंड्युसिंग ड्रग्स आपण यूज करत नाही. त्याचं रिझन काय आहे, की एन्झाईम इंडक्शन ही स्लो प्रोसेस आहे. त्याला 4 ते 14 दिवस लागतात पीक इफेक्ट यायला. आणि अॅक्यूट पॉइझनिंग मध्ये आपल्याला इमिजिएट ट्रीटमेंट पाहिजे. त्यामुळे पॉइझनस सबस्टन्सचं मेटाबॉलिझम लगेच वाढणार नाहीये. ओके, त्याला 4 ते 14 दिवस लागतात पीक इफेक्ट यायला एन्झाईम इंडक्शनचा. त्यामुळं क्रोनिक पॉइझनिंग साठी आपण एन्झाईम इंडक्शन कन्सेप्ट वापरू शकतो. एन्झाईम इंड्युसिंग ड्रग दिल्याने जो पॉइझनस सबस्टन्स आहे, जो स्लोली पॉइझन म्हणजे क्रोनिक पॉइझनिंग मध्ये जी स्लो प्रोसेस असते त्याच्यामध्ये जो पॉइझनस सबस्टन्स आहे त्याचं मेटाबॉलिझम ह्या एन्झाईम इंड्युसिंग ड्रगने वाढू शकतं. आणि चौथा आहे लिव्हर डिसीज. लिव्हर डिसीज ही अशी कंडिशन आहे की ज्यामध्ये लिव्हरचं फंक्शन हे डिटोरिएट झालेलं असतं. तर एन्झाईम इंड्युसिंग ड्रग दिल्याने मायक्रोझोमल एन्झाईमचा नंबर लिव्हरमध्ये वाढतो आणि त्यामुळं लिव्हरचं फंक्शन इम्प्रूव्ह होतं. मेटाबॉलिझम पॉईंट ऑफ व्ह्यू ते मायक्रोझोमल एन्झाईम युटिलाइज होतात. तर लिव्हर डिसीजच्या पेशंटलाही आपण एन्झाईम इंड्युसिंग ड्रग देऊ शकतो. तर 3 स्टार्ट होणारे यूज आहे आणि एक एलचा आहे. कंजेनायटल नॉन हिमोलायटिक अॅनिमिया, कुशिंग सिंड्रोम, क्रोनिक पॉइझनिंग आणि लिव्हर डिसीज. तर एन्झाईम इंडक्शन जर शॉर्ट नोट आली तर एन्झाईम इंडक्शन म्हणजे काय, एन्झाईम इंड्युसिंग सबस्टन्स किंवा ड्रगचे नावं जीपीआरएस, सेल फोन, एन्झाईम इंडक्शनचे कॉन्सिक्वेन्स 7 आणि युजेस ऑफ एन्झाईम इंडक्शन 4. हे असे पॉइंट तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. ओके, आलंय लक्षात एन्झाईम इंडक्शन नावाचा कन्सेप्ट? येस सर. येस. ओके येस सर. ओके. आता जो एन्झाईम इनहिबिशन नावाचा कन्सेप्ट आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर एन्झाईम इनहिबिशन मध्ये काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. सपोज आपण सी आणि डी ड्रग सायमल्टेनियसली देत आहोत. ओके ओके, आणि सी ड्रग इज ए इनहिबिटर ऑफ वाय एन्झाईम. कोणता एन्झाईम इनहिबिट करतोय सी ड्रग? वाय एन्झाईम. वाय एन्झाईम. अँड डी ड्रग is metabolized by this Y enzyme into inactive form. डी ड्रगचं ऍक्टिव्ह फॉर्मचं कन्व्हर्जन इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होण्यासाठी कोणता एन्झाईम लागतो? वाय. आणि हा वाय एन्झाईम कोण इनिबिट करतोय? सी. सी ड्रग. जर मग सी आणि डी ड्रग जर आपण एकत्र दिले, सी आणि डी ड्रग आपण एकत्र दिले तर सी ड्रग वाय एन्झाईम इनिबिट करेल आणि त्याच्यामुळं डी ड्रगचा इफेक्ट कमी होईल का वाढेल? वाढेल. वाढेल. डी ड्रग वाय एन्झाईमनी ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतोय. म्हणजे डी ड्रग इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी वाय एन्झाईमची गरज आहे. आणि वाय एन्झाईम कोण इनिबिट करतोय? डी सी. ड्रग. मग डी ड्रगचा इफेक्ट काय होईल? वाढेल. 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 डी ड्रगचा इफेक्ट वाढेल कारण तो ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार नाही. ऍक्टिव्ह फॉर्म बॉडीत राहील आणि त्याच्यामुळे त्याचा रिस्पॉन्स वाढेल आणि त्याची टॉक्झिसिटी पण होऊ शकते. टॉक्सिसिटी. ओके, त्याची टॉक्झिसिटी होऊ शकते. तर याला आपण एन्झाईम इनिबिशन असं म्हणतो. काय म्हणतो? एन्झाईम इनिबिशन. म्हणजे डी ड्रगचा रिस्पॉन्स इथं वाढलाय, टॉक्झिसिटी झाली आहे. हे एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. आता याच्या उलट सिनेरिओ प्रोड्रगच्या बाबत होतो. याच्या उलटा सिनेरिओ प्रोड्रगच्या बाबत होतो. सपोज आपण ड्रग पी आणि क्यू एकत्र देत आहोत. ओके, क्यू हा प्रोड्रग आहे
काय आहे? प्रोडक्ट प्रोड्रग. पण तो कोणत्या फॉर्म मधून मध्ये असेल? इनएक्टिव्ह. आणि बॉडीमध्ये गेल्यानंतर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. ओके, ठीक आहे. ओके ओके. आता ह्या प्रोड्रगला इनएक्टिव्ह फॉर्म मधून ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी एम एन्झाईमची गरज आहे. कोणत्या? एम एन्झाईम. ओके, एम एन्झाईम. आणि पी आणि क्यू ड्रग आपण सायमल्टेनियसली दिल्यानंतर पी ड्रग एम एन्झाईमला इनहिबिट करत असेल तर क्यू ड्रगचा इफेक्ट काय होईल? येईल का नाही येणार? कमीच होईल. येणारच नाही. येणार नाही. समजा सगळेच Effect zero होईल. किती एम एन्झाईम इनहिबिट होतात त्याच्यावर आहे. तर एक तर इफेक्ट येणार नाही किंवा कमी येईल. लक्षात आलं? तर कारण हा Yes. काय आहे? प्रोड्रग आहे. म्हणजे प्रोड्रगच्या बाबत इफेक्ट येणार नाही एन्झाईम इनहिबिशन मुळे. जर ड्रग इनएक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होत असेल ऍक्टिव्हचा, आणि त्यासाठी जे एन्झाईम लागत असेल ते जर इनहिबिट झालं तर त्याचा रिस्पॉन्स वाढत होता. बरोबर आहे? आपण सी आणि डी मध्ये जे पाहिलं होतं तर डी ड्रग काय होता? ऍक्टिव्ह होता. आणि एन्झाईम वाय एन्झाईम मुळे तो मेटाबोलाइट होऊन एक ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत होता. आणि सी ड्रग वाय एन्झाईमला इनहिबिट करत होता. त्यामुळे सी ड्रग डी ड्रगचा रिस्पॉन्स काय करत होता? सी ड्रग डी ड्रग वाढवत होता. कारण वाय एन्झाईम इनहिबिट झाल्यामुळं डी ड्रग ऍक्टिव्ह फॉर्म मधून इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार नाही. त्यामुळे डी ड्रगचा रिस्पॉन्स काय होईल? वाढेल. ओके. तर हा सिनेरिओ कधी कधी येईल? जेव्हा डी स्वतः ऍक्टिव्ह आहे आणि मेटाबॉलिझमनी इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असेल तर एन्झाईम इनहिबिटरनी डी ड्रगचा रिस्पॉन्स काय होणार आहे? वाढणार आहे. टॉक्झिसिटी होणारचे चान्सेस आहे. प्रो ड्रग बाबत उलटा सिनियर येईल. प्रो ड्रग बाबत काय आहे? जर ज्या एन्झाईमनी प्रो ड्रग इनएक्टिव्ह फॉर्म मधून ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो तो एन्झाईम जर एखाद्या ड्रगनी इनहिबिट झाला तर त्या प्रोडक्टची ऍक्शन येणार नाही. Okay. ओके, येणार नाही. त्याचं एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. क्लोपिडोग्रिल नावाचं ड्रग तुम्ही ऐकलंय? येस. अँटीप्लेटलेट. अँटीप्लेटलेट ड्रग आहे. ओके. क्लोपिडोग्रिल इज ए प्रो ड्रग. काय आहे? प्रोड्रग. म्हणजे तो स्वतः काय आहे? इनएक्टिव्ह आहे. आणि बॉडीमध्ये कशात कन्वर्ट होतो? Active form. ऍक्टिव्ह फॉर्म. फॉर्म मध्ये. आणि त्यासाठी जे एन्झाईम लागतं ते आहे CYP2C19. हे मायक्रोझोमल एन्झाईम आहे. बरोबर? CYP2C19. ओके. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की एक ड्रग जो आहे, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. ओके. त्या ड्रगचं नाव कॉमन ओमेप्राझोल. ओमिप्राझोल. Metronidazole. ओके. सो ग्लुकोनोझोल पण करतात. येस, ओमिप्राझोल. ओके. ओमिप्राझोल इज ए इनहिबिटर ऑफ CYP2C19. 19. मग जर ओमिप्राझोल क्लोपिडोग्रिल बरोबर दिलं, ओके, ओमिप्राझोल जर क्लोपिडोग्रिल बरोबर दिलं तर काय होणार आहे? ओमिप्राझोल CYP2C19 एन्झाईम इनहिबिट करतो. ओमिप्राझोल त्याची ऍक्शन तर करणार आहे पेप्टिक अल्सर मध्ये किंवा ऍसिडिटी होऊ नये म्हणून काय असेल ते, तर ऍसिड सिक्रेशन कमी करणार आहे, ते तर आहेच. पण त्याबरोबर तो एन्झाईम कोणता इनहिबिट करतोय? CYP2C19. आणि ते एन्झाईम क्लोपिडोग्रिलच्या ऍक्टिव्हेशन साठी लागतं. मग जर ओमिप्राझोल क्लोपिडोग्रिल दिला तर क्लोपिडोग्रिलची ऍक्शन होईल का? नाही. म्हणून ओमिप्राझोल क्लोपिडोग्रिल बरोबर द्यायला नाही पाहिजे. आता सर म्हणले फ्लुकोनाझोल बरोबर पण आहे. बरोबर? ओके. तर हे जे आहे कन्सेप्ट हे आपल्याला जनरल फार्मॅक मध्ये समजता. आता तुम्ही जेव्हा क्लोपिडोग्रिल ओमिप्राझोल विषयी लिटरेचर पाहता त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होणार आहे. ओके. तर कन्सेप्ट क्लिअर झाले तर ते कुठेही तुम्हाला अप्लाय करणं पॉसिबल आहे. तर जनरल फार्मॅक हे कन्सेप्ट पॉइंट ऑफ व्ह्यू फार महत्वाचं आहे. ते समजलं तर तुम्हाला सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी
समजण्यासाठी सोपं जाईल, इंटरेस्ट तयार होईल. ओके, तर हे झालं एन्झाईम इनहिबिशन विषयी. थोडक्यात मी डिस्कस केलंय एन्झाईम इनहिबिशन. तर आपण ते पाहूया. ओके, आता याच्यामध्ये काही पार्ट जो डिस्कस केलेला आहे, ठीक आहे, एन्झाईम इनहिबिशनचा जो पार्ट आहे, त्यामध्ये काही पार्ट तुम्हाला मला म्हणजे काही कन्फ्युजन होऊ शकतं, ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. एक लक्षात घ्या की मी तुम्हाला सांगितलं आहे की एक ड्रग, दोन ड्रग एकत्र दिल्यानंतर सपोज एक ड्रग एखादा एन्झाईम इनहिबिट करत असेल आणि त्या एन्झाईमनी दुसरं ड्रग मेटाबोलाइझम होत असेल, तर दुसऱ्या ड्रगचं मेटाबोलिझम अफेक्ट होऊ शकतं. आपण पाहिलेलं आहे ते, बरोबर आहे. म्हणजे आपण काय पाहिलं होतं की सपोज सी आणि डी ड्रग आपण एकत्र देत आहोत, बरोबर आहे. आणि सी ड्रग कोणता एन्झाईम इनहिबिट करतोय? वाय. होय. आणि वाय जर डीच्या इनएक्टिव्हेशन साठी लागत असेल, तर डीचा रिस्पॉन्स काय होणार आहे? वाढ- वाढणार आहे. कारण वाय इनएक्टिव्ह झाला तर डीचं इनएक्टिव्हेशन होणार नाही, डीचा ऍक्टिव्ह फॉर्म राहील, त्याचा रिस्पॉन्स वाढेल, बरोबर आहे. पण ह्या इंटरॅक्शन कधी सिग्निफिकंट असतात ते पण फार महत्वाचं आहे. तर एक लक्षात घ्या की यामध्ये सी ड्रग कोणत्या एन्झाईमला इनहिबिट करतोय? सी आणि डी ड्रग एकत्र दिल्यावर वाय एन्झाईमला इनहिबिट करतोय. याचा अर्थ काय असतो माहितीये का? सी आणि डी ड्रग जेव्हा आपण देतो, तर सी ड्रग वाय बरोबर कंबाईन होतो, स्वतःचं मेटाबॉलिझम करतो, पण तो डीचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतो. म्हणून त्याला इनडायरेक्टली म्हणतात सी इज अ इनहिबिटर ऑफ वाय. सी इज इनहिबिटर ऑफ वाय. म्हणजे सी आणि डी च्या मेटाबॉलिझम साठी कोणता एन्झाईम लागतोय? वाय सपोज. आणि सी जाऊन वायला बाइंड झाला, स्वतःचं मेटाबॉलिझम तो घडवून आणेल, पण तोपर्यंत डीचं मेटाबॉलिझम काय होणार आहे? हॅम्पर होणार आहे. आता याच्यामध्ये काय आहे की फार महत्वाचा पॉइंट असा आहे की वायचा नंबर किती आहे त्याच्यावर ही इंटरॅक्शन महत्वाची आहे, बरोबर आहे. समजा वायचा नंबर आहे 80. ओके, आपल्या बॉडीमध्ये 80 वाय एन्झाईम आहेत, बरोबर आहे. बरोबर आहे, 80 वाय एन्झाईम आहेत. आणि सीच्या मेटाबॉलिझम साठी 30 एन्झाईम लागत आहे. ओके, आणि डीच्या मेटाबॉलिझम साठी 40 एन्झाईम लागत आहे, बरोबर आहे. म्हणजे वायचा नंबर सफिशियंट आहे का दोघांचं मेटाबॉलिझम करायला? येस. मग त्यावेळेस ही इंटरॅक्शन सिग्निफिकंट राहील का? नाही. नाही. म्हणजे वाय जर जास्त प्रमाणात असेल बॉडीमध्ये, 80 नंबर आहे, सीच्या मेटाबॉलिझमला 30 लागताय एन्झाईम, डीच्या मेटाबॉलिझमला 40 वाय लागताय, तर सी आणि डी जरी एकत्र दिले तरी पण वायचा नंबर एवढा आहे, तो दोघांचं मेटाबॉलिझम करून टाकेल, बरोबर आहे. येस. बरोबर आहे. मग त्यावेळेस ही इंटरॅक्शन सिग्निफिकंट होईल का? सी डीचा रिस्पॉन्स वाढवेल का? खूप नाही. मग याला म्हणतो आपण नॉन सॅच्युरेशन कायनेटिक्स. ओके, मेटाबॉलिझम बाय नॉन सॅच्युरेशन कायनेटिक्स. म्हणजे एन्झाईम एक्सिस मध्ये आहेत, त्यामुळं सी आणि डी एकत्र दिले तरी पण मेटाबोलाइज होत आहे. आता दुसरा पॉइंट मी पाहतोय, सेमच सिनेरिओ घेऊ. समजा त्या पर्सन मध्ये वायचा नंबर 40च आहे. किती आहे वाय एन्झाईमचा नंबर? 40. सीच्या मेटाबॉलिझमला 30 लागत आहे, डीच्या मेटाबॉलिझमला 40 लागत आहे, आणि वायचा नंबर किती? फक्त 40च आहे. वायचा नंबर, वाय एन्झाईम जो आहे त्याची क्वांटिटी किती आहे बॉडीमध्ये? 40 आहे. फॉर एक्झाम्पल दुसरा सिनेरिओ आपण बघतोय, बरोबर आहे. आणि सीच्या मेटाबॉलिझमला 30 एन्झाईम लागत आहे, डीच्या मेटाबॉलिझमला 40 लागत आहे. याच्यामध्ये याच्यामध्ये जेवढे नंबर आहे एन्झाईम बॉडीमध्ये किती आहे? ते 40. आणि आपल्याला सी आणि डी दोघांचं मेटाबॉलिझम करायला किती लागत आहे टोटल? 70. सीच्या याला 30 आणि डीच्या याला 40. म्हणजे नंबर कमी आहे का जास्त आहे बॉडीत वायचा? कमी आहे. जेवढी गरज आहे सी आणि डीच्या मेटाबॉलिझम साठी तेवढा वाय आहे का प्रेझेंट? नाही.
म्हणजे बॉडीमध्ये वायचा नंबर काय आहे, कमी आहे. दुसऱ्या पर्सन विषयी बोलतोय आपण, समजा दुसरा सिनियरिओ. तर यावेळेस काय होईल, सी आणि डी मध्ये कॉम्पिटिशन होईल का नाही? सी हो. सी जे पण एन्झाईम आहे ते सीच्या मेटाबॉलिझम साठी जास्त वापरले जातील. 40 एन्झाईम होते, सीच्या मेटाबॉलिझम साठी 30 एन्झाईम वापरले जातील. डीच्या मेटाबॉलिझमला 40 लागताय, त्यातले 30 तर गेले, मग वायचे राहिले किती, फक्त 10. 10 डीचं मेटाबॉलिझम करतील, त्याला तर 40 ची गरज होते. मग डीचं मेटाबॉलिझम हॅम्पर होईल का नाही या कंडिशन मध्ये? येस. येस. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये एन्झाईम्स किती प्रेझेंट आहे, नंबर, बरोबर आहे, आणि ड्रगच्या मेटाबॉलिझम साठी किती नंबर लागतो, त्याच्यावर ती इंटरॅक्शन डिपेंड असते. लक्षात आलं? लक्षात आलं? येस. लक्षात आलं? म्हणजे कसं आहे, जेव्हा आपण कमी डोस म्हणजे आता हे एन्झाईमचा नंबर कशावर डिपेंड किंवा काय, आता ते सांगतो मी. जेव्हा आपण कमी डोस देतो ड्रगचा, थेराप्युटिक डोस दिला सी आणि डी चा, तर कधी कधी नंबर एक्सेस राहू शकतात शरीरामध्ये, जास्त असतील, त्यामुळे सी आणि डी चं मेटाबॉलिझम घडून आणतील ती. पण सी आणि डी जर आपण हायर डोस मध्ये दिला तर मेटाबॉलिझम साठी एन्झाईमचा नंबर काय होईल, वाढेल. कमी पण. बरोबर आहे. सी आणि डी चा डोस किती देतो त्याच्यावर पण डिपेंड आहे. आपण जर थेराप्युटिक डोस मध्ये सी आणि डी दिला आणि त्याच्यासाठी जे नंबर लागतो एन्झाईमचा मेटाबॉलिझम साठी, आणि हायर डोसला सी आणि डी दिला, त्यासाठी जे मेटाबॉलिझम साठी एन्झाईम लागतील त्याच्यात फरक असणार आहे. जेव्हा आपण हायर डोस देतो ड्रगचा, तर मेटाबॉलिझम साठी जे नंबर लागतो एन्झाईमचा, त्याचा नंबर पण काय लागेल, जास्त लागेल, कारण ड्रगची क्वांटिटी जास्त आहे. त्याचं मेटाबॉलिझम घडून आणायचं असेल तर एन्झाईमचा नंबर जास्त पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे. तर हायर डोसला मग इंटरॅक्शनचे चान्सेस वाढतात. तर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड्स कशावर आहेत, की तुमचा नंबर किती एन्झाईमचा, ते फार महत्वाचं आहे. आणि एखादा ड्रग जर, आता डी ड्रग हा वाय एन्झाईमनी मेटाबोलाइज होतो, हे आपण पाहिलेलं आहे. समजा डी अजून काही एक्स एन्झाईमनी पण मेटाबोलाइज होत असेल आणि वाय एन्झाईम इनिबिट झाला, तर डी काय म्हणेल, आता मी एक्सने मेटाबोलाइज होतो, बरोबर आहे, त्यामुळं डीचं मेटाबॉलिझम होऊ पण शकतं. तर हे सगळे सिनेरिओ प्रत्येक ड्रगच्या बाबतीत वेगळे असतात. त्यामुळं ह्या इंटरॅक्शन एवढ्या कॉमन नाही. एन्झाईम इनिबिशन, एन्झाईम इंडक्शन आहे कॉमन, एन्झाईम इनिबिशन कॉमन नाही. कारण एक ड्रग एकापेक्षा जास्त एन्झाईमनी मेटाबोलाइज होतो. त्यानंतर ड्रग मेटाबॉलिझम होताना जर आपण थेराप्युटिक डोस मध्ये यूज केला, तर हे जे मेटाबॉलिझम आहे हे नॉन सॅच्युरेशन कायनेटिक इलिमिनेशन होतं. नॉन सॅच्युरेशन म्हणजे एन्झाईमचा नंबर जास्त असतो प्रेझेंट बॉडीमध्ये आणि ड्रगच्या मेटाबॉलिझम साठी तेवढे एन्झाईमची गरज नसते. त्यामुळे ऍडिशनल अजून एक ड्रग दिला आणि तो पण त्याच एन्झाईमने मेटाबोलाइज होत असेल, तर त्याचं पण मेटाबॉलिझम ते एन्झाईम करू शकतात, तेवढी नंबर त्यांचा असतो. तर एन्झाईम जर एक्सिस मध्ये प्रेझेंट असतील तर हे इंटरॅक्शन एवढी सिग्निफिकंट नसते. लक्षात आलं? तर Yes. हायर डोसला दिलं तर ती सिग्निफिकंट होऊ शकते. हायर डोसला जास्त एन्झाईमची गरज असते. बरोबर आहे? तर हे एन्झाईम इनिबिशन विषयी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओमिप्राझोल क्लोपिडोग्रिलचं एक एक्झाम्पल मी तुमच्याशी तर हा. याच्यात हाफ लाईफचा काय रोल आहे का? कारण की मी बघितलंय क्लोपिडॉग्रेल ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस हा. ओमिप्रोझोल वरून पेशंट एस ओमिप्रोझोल वर शिफ्ट केला जातो कारण की त्याची हाफ लाईफ कमी असते. ओके. एस ओमिप्राझोलवर शिफ्ट केला जातो, मग एस ओमिप्राझोलचं इंटरॅक्शन काय आहे ते एक पाहावं लागेल. तेवढं सिग्निफिकंट नसेल इंटरॅक्शन. सेमच आहे, फक्त हाफ लाईफ कमी आहे ऍज कम्पेअर टू ओमिप्रोझोल. एस ओमिप्रोझोलची हाफ लाईफ कमी. मग हाफ लाईफ कमी असेल तर तो कमी वेळ बॉडीत राहणार, त्यामुळे मग त्याचा इंटरॅक्शन आणि साठी एन्झायमिक रिएक्शनचा काय फरक पडतो का असं विचारलं मी. हाफ एन्झाईम लाईफ वरती का? नाही नाही, एन्झाईम रिएक्शनचा फरक नाही पडत. हाफ लाईफ कमी आहे याचा अर्थ तो जो हाफ लाईफ कमी आहे एस ओमिप्राझोल, याचा अर्थ ओमिप्राझोल चं जे एलिमिनेशन कॉन्सन्ट्रेशन आहे पटकन बॉडी, होतं. हा, इलिमिनेशन पटकन होतं आणि जी पण अमाऊंट आहे त्याची हाफ लगेच होते, फास्ट होते. त्यामुळं हं, नंबर कमी होतो. आणि नंबर कमी हं, झाला पण त्यासाठी शेवटी मेटाबॉलिझमच लागणार आहे. तर एस हं. ओमिप्राझोल दिल्याने किंवा एस ओमिप्राझोल दिल्याने ही इंटरॅक्शन होण्याचे चान्सेस कमी आहेत, अशी लिटरेचर आहेत का? नाही सर, पण बेसिकली ओमिप्राझोल आपण रेग्युलर देतो ना. इट विल बी नाही, गिवन रेग्युलरली. ओमिप्राझोल आपण रेग्युलरली देतो, फक्त कसं आहे
की ओमिप्राझोल पण रेग्युलरली म्हणजे कधी देतो, ज्याला पेप्टिक अल्सरची हिस्ट्री आहे त्यावेळेस आपण ओमिप्राझोल रेग्युलरली देणार आहोत. क्लोपिडोग्रिल जर एखाद्या पेशंटला आपल्याला प्रोफेलॅक्टिक अँटीप्लेटलेट चालू करायचा आहे, एखाद्याला ऍस्पिरिन चालू असेल हा आणि विथ क्लोपिडोग्रेल हा आणि ऍस्पिरिनने जर रिलेटेड गॅस्ट्रायटिस किंवा काय हा अल्सरेटिव्ह वगैरे चेंजेस होत त्यावेळेस असतील तर त्या त्यावेळेस कंडिशन मध्ये ओमिप्रोझॉल दिलं, पण ऍस्पिरिन बंद केलं, मग ओमिप्रोझॉलच्या ऐवजी कधी कधी ओमिप्रोझॉल दिलं जातं. ओके. आता अजून एक आहे, ओमिप्राझोल बरोबर ही इंटरॅक्शन आहे, बाकी प्रोटॉन पंप इन्हिबिटर बरोबर ही इंटरॅक्शन नाहीये. ते एक नाहीये. पहा लिटरेचर, म्हणजे ओमिप्राझोलच्या येस. ऐवजी एस ओमिप्राझोल देण्याऐवजी तुम्ही रॅबिप्राझोल द्या, पॅन्टोप्राझोल द्या. म्हणजे क्लोपिडोग्रिल वर पेशंट असेल तर बेटर टू स्टॉप ओमिप्राझोल, जर येस. त्याच्याऐवजी दुसरा प्रोटॉन पंप इन्हिबिटर द्या. लक्षात आलं. आता कधी असतं ऍस्पिरिन आणि क्लोपिडोग्रिल वर पेशंट असेल किंवा ऍस्पिरिन वर पेशंट आहे तर ऍसिडिटीचे चान्सेस आहे किंवा काही कारणाने त्याला पेप्टिक अल्सर डेव्हलप झाला तर त्याला आपल्याला ओमिप्राझोल स्टार्ट करणं गरजेचं असतं, त्यावेळेस ही इंटरॅक्शन होते. तर आता हा क्लोपिडोग्रिल आपण कधी यूज करतो, तर ऍस्पिरिनने इफेक्ट तेवढा येत नाही तर आपण ऍडिटिव्ह येत म्हणून नाही use म्हणून. करतो. दुसरी एक गोष्ट आहे, जर ब्रॉन्कियल अस्थमाची हिस्ट्री असेल पेशंटला तर ऍस्पिरिन अस्थमाचे अटॅक प्रेसिपिटेट करतो ऍज पर केडी त्रिपाठी, त्यामुळं आपण क्लोपिडोग्रिल वर शिफ्ट करू शकतो पेशंटला. तर खूप सारे पेशंट असतात ज्याच्यात ऍस्पिरिन क्लोपिडोग्रिल कॉम्बिनेशन आपण यूज करतो किंवा ऍस्पिरिन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे तर आपल्याला क्लोपिडोग्रिल पर्याय आहे. तर त्यामध्ये एक आपण काळजी घ्यायची की इन्स्टेड ऑफ ओमिप्राझोल जर आपल्याला प्रोटॉन पंप इन्हिबिटर द्यायचा असेल न्यू तर आपण जनरेशन अँटीप्लेटलेट पण देऊ शकतो मग. देऊ शकता ना न्यू तुम्ही. जनरेशन अँटीप्लेटलेट. तुम्ही मग न्यू जनरेशन जे आहेत ते देऊ शकतात. पण आता कसं आहे की त्याची कॉस्ट आता आपल्या इथं जे कॉमनली यूज होतो तो क्लोपिडोग्रिल होतो, तसं आता नवीन पण यूज होत आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं बाकी एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट जे आहे ते दिले तरी चालू शकतात, असं नाही की. पण आता कसं आहे की क्लोपिडोग्रिल हा काय म्हणता येईल की एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट ग्रुप मधला जास्त यूज केला जाणारा ड्रग आहे, इझिली अवेलेबल आहे. इझिली अवेलेबल आहे. चीप आहे. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह कसं होतं जेव्हा कॉस्ट तो इफेक्टिव्ह. तो त्याचं जे काय म्हणता येईल की पहिला जो पिरियड असतो एखाद्या कंपनीचा जो पेटेंट असतं ते जेव्हा संपतं त्यानंतर तो स्वस्त होऊन जातो. बाकीचे एडीपी रिसेप्टर अँटागोनिस्ट जे आलेले आहे प्रॅसोग्रिल सारखे ड्रग किंवा बाकीचे, टिका ग्रोल तर टिकाग्रिलर आहेत ते सगळे ड्रग आता नवीन आहे, त्याची कॉस्ट ओमिप्राझोल क्लोपिडोग्रिल पेक्षा जास्तच असणार आहे. आणि पेशंटला प्रोफॅलेक्सिस साठी द्यायचं आहे, लॉंग टर्म द्यायचा असेल तर आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्हचा विचार करणं गरजेचं आहे. नाही तर पेशंट काय करतो की तेवढे अफोर्डेबल नसेल तर अवॉइड करतो घेणं. लक्षात आलं. तर ती एक गोष्ट आहे. तर थोडक्यात काय, ओमिप्राझोलच्या ऐवजी तुम्ही दुसरे प्रोटॉन पंप इनिबिटर यूज केले तरी चालेल क्लोपिडोग्रिल बरोबर, बरोबर आहे. तर तो एक पर्याय आहे. आता एच ओमिप्राझोल मला माहित नव्हतं, सरांनी सांगितलं, तर ते आपण लिटरेचर सर्च केलं पाहिजे की एस ओमिप्राझोल बरोबर इंटरॅक्शन आहे का नाही क्लोपिडोग्रिलची, बरोबर आहे. आता हे शिफ्ट होणं गरजेचं आहे. काही म्हणजे फिजिशियन पण मी पाहिलेले आहेत की त्यांना ही इंटरॅक्शनच माहित नाहीये. म्हणजे जे काय म्हणता येईल की आता प्रोटोकॉल फॉलो करणारे आहेत किंवा रॅशनल ट्रीटमेंट देणारे आहेत किंवा अपडेटेड नॉलेज आहे त्यांना ते इंटरॅक्शन माहीत आहे. पण काही रिमोट एरियाचे जे आहेत जे सीएमई अटेंड करत नाही किंवा अपडेटेड नाहीये त्यांना एक ही इंटरॅक्शन माहीत पण नाही, असं पण असतं कधी कधी. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे काय म्हणता येईल की अपडेटेड इन्फॉर्मेशन राहणं असतं तर गरजेचं आपण आहे. वी कॅन ट्रीट द पेशंट मोर रॅशनली. म्हणजे बाय म्हणजे आता जर आपण पुण्याचं केएमचं हॉस्पिटल विचार केला तर तिथं प्रोटोकॉल फॉलो होणारच आहे. पण तेच जर आपण रिमोट एरियाचं म्हटलं तर नाही होणार, बरोबर आहे. तिथं ते प्रोटोकॉल त्यांना माहीत पण नसतात. स्टेप बाय स्टेप ते प्रत्येक प्रोटोकॉल फॉलो करणार पुण्याला, कारण तेवढं ते फॉलो त्यांना करणं गरजेचं असतं. पेशंट पण तेवढे अवेअर असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर इफ यू वॉन्ट टू ट्रीट पेशंट मोर रॅशनली तर तुमचं अपडेटेड इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. तर आता एन्झाईम इनिबिटरचे काही नावं मी तुमच्याशी डिस्कस करतोय, नंतर आपण थांबूया. राहिलेला पार्ट आपण उद्या बघूया. तर याच्यामध्ये एन्झाईम इनिबिटरचे नावं जे आहेत तर हे एक निमोनिक एंट्रांच्या बुकमध्ये पण आहे. व्हिटॅमिन के कॅन नॉट कॉज एन्झाईम इनिबिशन.
तर व्ही वरून काय नाव आहे? व्हरापामिल व्हॅल्प्रोएट सोडियम. व्हरापामिल तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे. येस. मध्ये तो यूज होतो व्हरापामिल. सोडियम व्हॅल्प्रोएट सर्वांना माहित आहे की ते Anti-epileptic. इपिलिप्सी. तर Anti-epileptic. अँटी इपिलेप्टिक मध्ये फिनिटॉइन, कार्बामाझेपाइन, फिनोबार्बिटॉन हे 3 ड्रग मी एन्झाईम इंड्युसर सांगितलेत. आणि सोडियम व्हॅल्प्रोएट हा एन्झाईम इनिबिटर आहे. Inhibitor. एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. आणि एन्झाईम इनिबिटर मध्ये ना खूप सारे अँटी मायक्रोबियल एजंट्स तुम्हाला दिसतील. पहा, कीटोकोनाझोल एन्झाईम इनिबिटर आहे. देन सिप्रोफ्लोक्झासिन एन्झाईम इनिबिटर आहे. अँटी मायक्रोबियल एजंट आहे, अँटीबायोटिक आहे. हा अँटीफंगल आहे. सिप्रोफ्लोक्झासिन अँटीबॅक्टेरियल आहे. क्लॅरिथ्रोमायसिन एन्झाईम इनिबिटर आहे, तो पण अँटीबायोटिक आहे. बरोबर आहे. इरेथ्रोमायसिन इज एन्झाईम इनिबिटर, तो पण अँटीबायोटिक आहे. बरोबर. मायक्रोलाइड ग्रुपचा इट्राकोनाझोल अँटीफंगल ड्रग आहे. Antifungal. आयसोनियाझाइड अँटी टीबी ड्रग आहे. तर एन्झाईम इनिबिटर म्हणलं तर तुम्हाला अँटी मायक्रोबियल म्हणजे अँटी मायक्रोबियल सिस्टीम जर लक्षात ठेवली तर तुम्हाला एन्झाईम इनिबिटरचे नावं लक्षात येतील. पहा, कीटोकोनाझोल, ओके, इट्राकोनाझोल, सिप्रोफ्लोक्झासिन, ओके, इरेथ्रोमायसिन, क्लॅरिथ्रोमायसिन. लक्षात आलं? ओके. आयसोनियाझाइड हे सगळे अँटी मायक्रोबियल एजंट्स मधले ते एन्झाईम इनिबिटर्स आहेत. ओके. त्या व्यतिरिक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं Sim- सोडियम व्हॅल्प्रोएट, ओके, सिमिटिडिन. सिमिटिडिन आता आपण यूज करत नाही. Ranitidine. रॅनिटिडिन आपण यूज करू शकतो. H2 अँटागोनिस्ट, H2 blocker. बेस्टो ब्लॉकर. त्यात पण आता प्रोटॉन पंप इनिबिटर सर्व यूज करताय. प्रमोट हा. ते जास्त झाले. ऍक्च्युली रॅन्टॅक 150 मध्ये एक कन्सर्न पण होता. बरोबर आहे. Heart related. सीएचा. तर तो एक होता. Heart and CA. हा. तर ओमिप्राझोल, पॅन्टोप्राझोल ते ड्रग जास्त यूज होतात. सिमिटिडिन आता युजच होत नाही जास्त. तर सिमिटिडिन हा एन्झाईम इनिबिटर आहे. ते एमसीक्यू साठी तुम्हाला माहित पाहिजे. एमसीक्यू 10 मार्कचे जे असतात ना, ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कोर करण्यास मदत करतात. म्हणजे तिथं मार्क एमसीक्यू बरोबर आला तर तिथं मार्क कट होत नाही. एमसीक्यू जर अर्ध्या मार्कला असेल तर तिथं अर्धापैकी अर्धाच पडणार आहे करेक्ट आल्यावर. बरोबर आहे. त्यामुळं स्कोरिंग असतं तिथं. काय हे नसतं, शॉर्ट नोटला 4 पैकी 2-3 मार्क पडणार. तिथं जेवढे करेक्ट आहे तेवढे मार्क पडतात. वरापामिल पण एन्झाईम इनिबिटर आहे, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर पण. तर हे सगळे एन्झाईम इनिबिटरचे नाव आहे. एमसीक्यू साठी हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. एन्झाईम इंडक्शन मध्ये जीपीआरएस सेल फोन लक्षात ठेवायचा आहे. तर एन्झाईम इंडक्शन आणि एन्झाईम इनिबिटरचे नावं परत परत तुम्हाला सिस्टेमिक फार्मॅकॉलॉजी मध्ये येतील, त्यात तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहे. तर राहिला थोडा एक 2 पॉइंट बाकी आहे त्यातले बायो ट्रान्सफॉर्मेशन मधले. फॅक्टर्स अफेक्टिंग बायो ट्रान्सफॉर्मेशन ऍक्च्युली ते त्रिपाठीत नाहीये. शानबाग मध्ये मला माहित नाही आहे का नाही, पण आपण उद्या ते घेऊ आणि नंतर एक्सक्रीशन टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर एक्सक्रीशन हा एक बायो फार्मेकोकायनेटिक मधला लास्ट टॉपिक बाकी आहे. लॉंग क्वेश्चन कधी एक्सक्रीशन वर विचारला जाणार नाही. शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू एक्सक्रीशन टॉपिक महत्वाचा आहे. त्यात फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ते शॉर्ट नोटच्या दृष्टीने महत्वाचं आहे किंवा 2 मार्कच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ते संपल्यानंतर फार महत्वाचा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत, फार्मॅकोडायनॅमिक. Dynamic. सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी जर समजायचं असेल, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन्स, तर तुम्हाला फार्मॅकोडायनॅमिक टॉपिक हा जनरल फार्मॅक मधला चांगला प्रकारे माहित पाहिजे. म्हणजे फार्मॅकोकायनेटिक एक वेळ ठीक आहे, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आपण म्हणू शकतो, ते आपल्याला त्यात एवढे कन्सेप्ट नाही किंवा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला जास्त महत्वाचा आहे. फार्मॅकोलॉजी मध्ये तुम्हाला महत्वाचा पार्ट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जास्त आहे. तर त्या मेकॅनिझम समजण्यासाठी फार्मॅकोडायनेमिकच्या बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे, तरच सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्ये तुम्हाला मेकॅनिझम समजण्यास मदत होईल. तर उद्या आपण एक्सप्रेशन पाहूया. उद्या संपलं तर ठीक आहे, परवा आपण फार्मॅकोडायनेमिक स्टार्ट करणार आहोत. तर आपलं टार्गेट ह्या महिन्यामध्ये जनरल फार्मॅक संपलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण एएनएस सिस्टीम स्टार्ट करू शकतो, जी सर्वात डिफिकल्ट आहे. पण अंडरस्टँडिंग झाले तर सगळ्यात इझी सिस्टीम आहेत. मॅथेमॅटिक्स सारखं आहे एएनएस.
एक पार्ट समजला तर दुसरा समजतो. तर ती फार महत्वाची सिस्टीम आहे. कधी कधी एएनएस वर जास्त क्वेश्चन येतात आणि एएनएस खूप जण ऑप्शनला ठेवतात कारण तो समजत नाही. बरोबर आहे. ठीक. तर चालेल, उद्या आपण 10:15लाच घेऊया ॲज पर जो टाइम आहे सध्या. नंतर बघूया काय करायचंय, किती वाजता घ्यायचं.